तर एक नवीन टीम नवीन टॉप 3ला जाणार आहे. त्याच्यामुळे दोघांना संधी आहे आणि दोन्ही टीम 100% देण्याचा प्रयत्न करतील. तुम्ही कालचा दिवस खेळात, खूप चांगला प्रवास झाला. काय म्हणाल हे मैदानावर खेळताना खेळपट्टी, फ्लड लाईट्स किंवा या सगळ्याच प्रेक्षकांची गर्दी, हे इव्हेंट कसा वाटतं? ॲज अ कोर कमिटी तुम्ही आहात, पण ॲज अ कॅप्टन म्हणून काय म्हणाल, कसा वाटतो इव्हेंट? इव्हेंट तर चांगलाच आहे, कारण मी स्वतः सदस्य आहे कमिटीचा आणि कराव्याचं ग्राउंड म्हणजे खूप जवळजवळ 20-25 वर्षापासून मी इथे खेळतो. खूप जुनं ग्राउंड आहे, हवेशीर ग्राउंड आहे. त्याच्यामुळे इथे खेळायची वेगळीच मजा असते आणि कराव्याची जी पब्लिक असते ती खूप क्रिकेट वेडी आहे, मला आधीपासून माहिती आहे. विश यू ऑल द बेस्ट विशाल मडवी. थँक्यू व्हेरी मच दशरथ पाटील सर. थँक्यू व्हेरी मच संतोष मात्रे सँडी सर. नुकताच टॉस झालाय, सुपर 6चा घमासान तुम्ही अनुभवताय. पहिली मॅच साई स्वरा बेलापूर वर्सेस टीम टॉनी टायटन्स कोपर खिरणे. साहिल दिवेकर यांनी टॉस जिंकला आणि निर्णय घेतला की मी फिल्डिंग करू आणि बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय टॉनी टायटन्स कोपर खिरणे टीमला. 8वं पर्व आहे हा दिमागदार सोहळा, ज्यासाठी केला होता टास्क की अखेर गोड व्हावा आणि या स्पर्धेचा अंतिम रात्र गोड होईल यात तीळ मात्र शंका नाही. तितकी दर्जेदार स्पर्धा आहे, मानाची आहे, सन्मानाची आहे, अभिमानाची आहे. हा अभिमान, हा मान, हा सन्मान राखला जाईल या स्पर्धेच्या माध्यमातून. कोण होईल चॅम्पियन आणि कोण होईल AKPL 2025चा विनर, त्याकडे सगळ्यांचंच लक्ष आहे. cricklive.in च्या माध्यमातून जे प्रेक्षक आमच्यासोबत जुळलेत त्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आगरी कोळी खेळाडूंची कक्षा रुंदवणारी, त्यांच्या क्रिकेटला एक वेगळी चालना देणारी आणि त्यांना एक प्लॅटफॉर्म देणारी स्पर्धा म्हणजेच AKPL आगरी कोळी प्रीमियर लीग 2025चा घमासान तुम्ही पाहताय. चला जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये. आज तुम्हाला कॉमेंट्री बॉक्समध्ये दिलखुलास आणि सदाबहार कॉमेंटेटर आणि आवाज की दुनिया, शब्दांचे सम्राट दशरथ पाटील सर मायक्रोफोनवर ऐकायला मिळतील. त्यांच्या समेत कॉमेंट्री क्षेत्रातील महागुरु संतोष मात्रे सँडी सर आपल्याला ऐकायला मिळतील. ॲडव्होकेट साईदास पाटील देखील या स्पर्धेच्या निमित्तानं जुडले जातील. राकेश तांडेल देखील ही आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल. ह्या चारही आवाजाने आजची रात्र तुमच्या आयुष्यात एक अविस्मरणीय रात्र करण्यासाठी सज्ज झाले. जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये, ऐकूया पहिल्या मॅचचा घमासान साई स्वरा बेलापूर वर्सेस टॉनी टायटन्स कोपर खेळणे. ओर टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद. आगरी कोळी प्रीमियर लीग, 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 आगरी कोळी प्रीमियर लीग. पंचगणीला क्रिकेटचा उत्सव रंगला, आगरी कोळ्यांचा झेंडा डोबिला, एकात्मतेचा इतिहास लिहिला, आगरी कोळ्यांचा बोलबाला झाला. आला तुमचा सर्वांचा आपला आगरी कोळी क्रिकेट सोहळा. आगरी कोळी प्रीमियर लीग, 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 आगरी कोळी प्रीमियर लीग. स्वागतम सुस्वागतम. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मै देव सर्व कार्येषु सर्वदा. आदिशक्ती निर्मला देवना नतमस्तक होऊन अग्री कोली युवा स्पोर्ट्स असोसिएशन प्रेझेंटेड सीझन 8 अग्री कोली प्रीमियर लीग 2025 मध्ये तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. पहिलाच मॅच आपल्या भेटीला आहे साई स्वरा बेलापूर आणि त्याच्या विरुद्धात टॉनी टायटन्स कोपर खेळणे. टॉस इथे झाली आहे. आदरणीय समालोचन क्षेत्रातील बेताज बादशाह ज्यांना म्हटलं जातं दशरथजी पाटील यांच्या शुभ हस्ते टॉस झाली. टॉस अर्थातच साई स्वरा बेलापूर टीम कॅप्टन साहिल विनोद दिवेकर वन द टॉस अँड ही इमिजिएटली टू फिल्डिंग फर्स्ट असं म्हटलं आणि बॅटिंगसाठी मात्र आमंत्रण दिले टॉनी टायटन्स कोपर खेळणे टीमला. आराध्य अगस्कर हे संघ मालक आहेत. टॉनी टायटन्स कोपर खेळण्याचा विचार केला तर साई स्वरा बेलापूर अर्थातच बेलापूर
विभाग प्रमुख शिवसेना संदीपजी पाटील यांचा संघ आहे. 5 ओव्हरची मॅच क्रिक लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धाचा फायनल दिवस सुपर 6चा पहिला मॅच आपल्या भेटीला आहे. उपस्थित आमच्या लाडक्या प्रेक्षकांचे आम्ही सरसे स्वागत करतो. स्वागतम सुस्वागतम. आणि क्रिक लाईव्हच्या माध्यमातून जे जोडले गेलेले आमच्या लाडक्या प्रेक्षक त्यांच्या प्रेक्षकांचं आम्ही अगदी मनापासून स्वागत करतोय. 5 ओव्हरच्या मॅच हास्य सम्राट आदरणीय दशरथजी पाटील आमच्या कोम बॉक्समध्ये सेकंड इनिंगमध्ये आपण ऐकणार आहोत. आणि हास्याचे फवारे कसे उडतात ते मात्र रात्रीमध्ये सर्व प्रेक्षकांना अगदी डान्स करायला ते मजबूर करतील. एवढ्या वाणूमधून त्याचे एक एक शब्द फुटतो ना तेव्हा एक धमाल येतील. असे धमाल विनोदी समालोचक दशरथजी पाटील सचे स्वागत आहे. दशरथजी दादा 5 ओव्हरची मॅच चला स्पीडअप करा. दोन्ही अंपायरमध्ये जातात. चेक याच दरम्यान मी विनंती करतोय करावे गावचे लेजंड खेळाडू 40+ खेळाडू आमच्या या व्यासपीठाच्या उजव्या बाजूला स्थानापन्न आहेत. श्रीधरजी म्हात्रे असतील, मंगेशजी तांडेल असतील, सर्व आपण या प्लीज विनंती असेल या व्यासपीठावर आपण यायचं आहे. श्रीधरजी म्हात्रे असतील, मंगेशजी तांडेल, आपण सर्वांनी या व्यासपीठावर या प्लीज. हे व्यासपीठ आपली आतुरतेने वाट पाहत आहे. स्पर्धा करावे गावच्या मैदानावर आहे. आपणास विनंती आहे करावे गावातील लेजंड खेळाडू जीवन तांडेल असतील, वरिष्ठ मान्यवर या करावे गावातील या व्यासपीठावर येऊन आपल्या या व्यासपीठाची शोभा वाढेल. सँडी सर. थँक्यू सो मच राकेश. गुड अँकरिंग. विघ्नेश ज्या परमकर्त्याच्या पावला ठेवताना राकेश नांडेल आहेत. आमचे ॲडव्होकेट साही दास पाटील आहेत. अगदी सुरेख असं अँकरिंग त्यांचे निवेदक. चांगली भूमिका समालोचन क्षेत्रामध्ये उतरता हा क्षेत्र त्यांनी निवडले. त्यांचं करूया आपण स्वागत. आणि जाऊ थेट मैदानामध्ये. कैलासवासी गणपतचे तांडेल करावे हे खूप जुनं आणि नावाजलेलं मैदान क्रीडांगण. आणि नुकतंच टॉस जिंकल्यानंतर विशालला विचारलं गेलं कॅप्टनला विघ्नेशने काय काय वाटते मैदानावर. खूप मजा येते. 25 वर्ष जवळजवळ विशाल खेळतोय. त्या तिथं कुल कॅप्टन ही ओळख आहे. विशाल MS धोनी नावाने ओळखणारा हा खेळाडू शांत चित्ताने कुठपर्यंत पहिला मॅच आलं तर पण काय टेम्परामेंट काय संयम ठेवलं. प्रत्येक खेळाडूला त्याने उत्तेजना देऊन एक प्रेरित केलं. इम्प्रेशन काय तर प्रेरणा स्तोत्र म्हणतात ना त्याचं जिवंत उदाहरण घडवलं. नंतरच्या लगतच्या 2 मॅचेस जिंकून कसं कमबॅक केलं पहा. त्याचबरोबर स्वराचा विचार केला. 97 धावांचं ते तब्बल टार्गेट. पहिली मॅच जितेश राऊत तुटून पडला आणि ते अर्धशतकी जोरात 57 धावा. ही मात्र किती कमी पडल्या पहा. 4 ओव्हरमध्ये मॅच फिनिश. व्हॉट अ बॅटिंग बाय रितेश राऊत. 19 बॉलमध्ये 67 धावांची खेळी त्यांनी साकारली आहे. 12 चेंडू आणि 27 धावा आणि तोच मॅचमध्ये फिनिशर ठरला. व्हॉट अ बॅटिंग आहे. कडक बॅटिंग. गतवर्षीचा चॅम्पियन मात्र लवकर मात्र स्पर्धेतून बाहेर झाला. राज रॉयल्स गोठवली. हार्डलक. सातत्याने वैभव प्रतिष्ठानचा विचार केला. सलग 16, 17, 18 हे पर्व तो घेऊन गेला. नंतर 19 40+ गन्सुली नवीन विजेता लीगमध्ये दिसला. श्रीकांत फिटनेस सेंटर 2 मॅचेसमध्ये चांगली माहिती देताना संदेश म्हात्रे चांगला समोजक आहे. परंतु काय भूमिका आहे. तब्बल 107 धावा ठोकल्या. चला टाइम नाव स्टार्ट. 2 12th मॅन आलेले आहेत. कोण आहे आघाडीला. अजिंक्य गजानन पाटील का स्विचचे फटके षटकार मोहित केले होते. हे सही. येस बॉलआउटसाठी एक प्लेअर ऑफ द मॅच दिली जाईल याची दक्षता घ्या. बॉलआउट प्रक्रिया जशी होईल 3 सुपर 3 मध्ये बॉलआउट प्रक्रिया आपल्या पाहायला मिळेल. जाऊया पाहूया मॅच नाव सुपर 6 मॅच आपल्या भेटीला. साई स्वरा बेलापूर ऑन द टॉस अँड चूज द बॉलिंग फर्स्ट. टॉनी टायटनच्या 2 टायटनला सांभाळण्यासाठी अजिंक्य गजानन पाटील. व्हॉट अ लवली 50 एस्टरडे. दणदणीत आदर्शक लावताना व्हॉट अ बॅटिंग. या स्विचचे फटके मोहित करून गेला. अगदी मंत्रमुग्ध केलं अजिंक्यला. त्याच्या सोबतीला येतोय निखिल. माय गॉड. म्हणून माहीक आमच्याकडे सोपवलं दशरथजी पाटील. पण मजा आली असता सुनील गावस्कर ज्यामुळे रोहन गावस्करला
बॅटिंग करताना प्रेरित करत होता तसं मजा आली असती दशरथ पाटील. कमालीची बॅटिंग आहे निखिल दशरथ दादा बॅट्समन निखिल दशरथ पाटील सेट ऑन द फायर. गुड बॅटिंग. 4 चेंडूचा खेळ, धावसंख्या 12. नजाकत बरी शोक जोपर्यंत वाईटिश लॉंग ऑफचं क्षेत्रक्षण पोहोचेल डीप एक्स्ट्राच्या ठिकाणी सिंगलचं कन्वर्ट डबलमध्ये मायरा अजिंक्य पाटील धावण्यासाठी. त्याचं एक हलकीशी चुणूक दाखवताना प्रॉपरली गुड रनिंग बिटवीन द विकेट निखिल अलॉंग विथ द अजिंक्य पाटील. पाटलांची पोरं मात्र मैदानात काय चमत्कार करते, चमत्काराचे पावलं उचलले पहिल्यांदा निखिल. व्हॉट अ लवली बॅलेन्स, परफेक्टली बॅकलिप अँड प्रॉपरली होल ऑफ द बॉडी. सुपर्ब बाय निखिल. 5 चेंडूचा खेळ इथून पहिल्या पावरचा समाप्त. स्कोर पोचवलाय टॉन्डे टायटन 14. नाव अखरी गेन, शेवटचा बॉल. कॅप्टन नजाकत यार दशरथ दादा पाटील तोड नाही. ज्यापर्यंत तुमचे कॉमेंट्री चालतात त्यापेक्षा फटके त्यांचे प्रदर्शनीय. व्हॉट अ लवली कव्हर ड्रायर. तोड यार बेहतरीन स्ट्रोक. पहिली ओव्हरची झाली समाप्ती. 2 चौकार 1 षटकार निखिलचा पहिला आणि धावसंख्या 18 वर बिनगडी बाद 18. लवली स्टार्ट बाय एस. ठीक. त्याच दरम्यान नेक्स्ट मॅचसाठी पहिला कॉल दिला जाईल. दोन्ही टीम रेडी राहायचं आहे कारण की ही मॅच संपल्या लगेचच आपण दुसरी मॅचला सुरुवात करणार आहोत. त्यामुळे दोन्ही टीम रेडी राहतील याची नोंद घ्या. नेक्स्ट मॅच आपल्यासमोर रंगली जाईल सुमित कुमार अँड कंपनी करावे वर्सेस 3939 फायटर्स घणसोली असा सामना. नेक्स्ट सुपर 6चा हा दुसरा सामना खेळला जाईल याची नोंद घ्या. धन्यवाद. थँक्स विघ्नेश. 18 धावा. काय बॅटिंग यार. व्हॉट अ लवली बॅलन्स. परफेक्टली कवर्ड ड्रॉय होते ना त्याला तोड नव्हते निखिल. जस्ट लाईक द लेदर स्ट्रोक मारतात ना त्यापर्यंत. आणि मला सांगित इज अ लेदर प्लेअर. सुपर्ब यार बॅटिंग. कमालीचे देखणे फटके. मंत्रमुग्ध केलं पहिलं. 18-0 अशी सध्या स्थिती आहे. फ्रंटफुटवर गेला पहिलं एक दमदार शानदार एक बहारदार सुरुवात. टॉन्डे टायटन सुपर 6चा पहिला मॅच आपल्या भेटीला आहे. टॉस हरल्यानंतर बॅटिंग करताना पहिलं अर्धे शतक काल लावलं. काय स्विच ते 2 षटकार. अजिंक्य चांगला फटका तिथे दरी मात्र शोधून काढली आणि दंदरी चेंडू गेला लॉंग लेगच्या केली पार. हाय बाउंड्री 4 रन. पहिल्या चेंडू चौकार. लाल उर्बू फटाके त्यांची टीम आणि त्याच शक्ती लाईनच्या विरुद्ध काय 89 त्याच्या कित्येक खेळ्या खेळल्यात. पहिल्या चेंडूवर दणदणीत खातं खोलताना अजिंक्य पाटील लाजबाब. स्विचचा फटका दमदार फटका. गॅप आहे कवर पॉइंट आणि गलीमध्ये काढला हा स्विचचा फटका. लगातार दुसरा बाउंड्री. अजिंक्य पाटीलच्या बॅटमून 4 रन. आईचा माझे सोहळ पाटलांचे 2 पोरं आणि धावसंख्या मात्र 26 वर. कडक स्टार्ट बाय टॉन्डे टायटन्स कोपरखेडणे. आराध्य करुणाकर आगासकर द टीम ओनर. दणदणी सुरुवात. लगतच्या 2 चेंडू एक स्विचचा फटका. दॅट इज अ लवली सुपर बॅटिंग बाय अजिंक्य अलॉंग विथ निखिल दशरथ पाटील. नाबाला बॉलिंग मार्कवर सूर्यकांत मडवी. लवली बॉलिंग यार. एवढ्या लवकर हार माना. अनुभव खूप आहे बालाकडे. तो या फटक्यांची तुला वारंवार जुळणी करू देणार आहे एवढा दांडगा अनुभव आहे बॉलर सूर्यकांत मडवी. बाला सुपर बॉलिंग. एवढा 2 चौकार मागले. 2 तेजे ते 1 माझा. लवली ब्लॉक इन टू द बॉडी. डॉट 26 स्कोर. चांगला फटका परंतु प्रोटेक्शन करताना येईल डीप स्क्वेअर लेगला. फाईन स्क्वेअर लेगच्या ठिकाणी आडवे चेंडू. तोपर्यंत आरामात सिंगल घेतली अजिंक्य पाटीलने आणि 1 ने मात्र वाढला स्कोर. दुसऱ्या ओव्हरच्या दरम्यान पहिल्यांदा बॅटिंग करताना टॉन्डे टायटन्स कोपरखेडणे जातो 27 वर.
5 ओव्हरची मॅच सुपर 6. दोन्ही टीम मात्र नवीन आहेत. पर्व 8 मध्ये 3 वेळेला भीम पराभ केल्या सलग हॅट्रिक जी आपण ऑस्ट्रेलियाने केली होती 1999, 2003, 2007. तशी हॅट्रिक वैभव प्रतिष्ठानने पर्व 3 मध्ये आपले नावे केलेत. मुनकोडे, वैभव पाटील, त्याच्यानंतर संधी गेली होती राधाकृष्ण दिवा टीमला, परंतु 7वं पर्व हुलकावणी दिली. हॅट्रिक चुकवली रॉयल्स. ग्रेट शॉट तयार, जागून खेळण्याचं गुड स्टॉप ऑन द फॉलो थ्रू. फक्त सिंगल मिळते या स्ट्रोक. चांगली गोलंदाजी, 2 चौकार खाल्यानंतर पूर्णपणे अनुभव झोकलं. पाऊल पाहिजे दुसरं टीमकडून टाकताना आणि आपलं पहिलं हाताळताना सूर्यकांत मडवीने पहिले 2 चौकार पहा, नंतर कसं कमबॅक केलं. डॉट सिंगल सिंगल. नाव लास्ट डिलिव्हरी पॉवर प्ले सेकंड टीम अँड हिज ओन फर्स्ट स्कोर पोचलाय सिंगलने 28 वर. धावसंख्येला तर निश्चित आकार राहिलाय. पॉईंट खडं केलंय. कव्हर पॉईंट आहे. शॉट एक्स्ट्रा कवा. रिंगणाच्या आतमध्ये आपण पाहू शकता सिलिमिट ऑफ खडं केले. सोडून दिले. पिचिंग डाऊन टू लेग साईड. याचाच अर्थ दोन्ही बाहू मात्र समांतर केल्यानंतर इशारा इट्स अ बाईट. एक्स्ट्रा धाव मिळते. हलकासा पुढे स्कोर झाला 29 वर. अग्री कोहली युवा स्पोर्ट्स असोसिएशन प्रेझेंटेड सीझन 8 कैलासाची गणपत सेट तांडेल करावे क्रीडांगण. पुन्हा एकदा बॅक टू बॅक 2 डाऊन टू लेग साईड. खराब चेंडू पाहण्या 5 तिसऱ्या चेंडूने एक चांगलं कमबॅक करताना दिसला सूर्यकांत. त्यानंतर 5वा शेवटचा चेंडू हाताळताना लगातार 2 सोडले. खराब चेंडू. एक्स्ट्रा धावा आल्या. धावसंख्या मात्र फोडते 30 वर. सॉले स्ट्रोक यार. हीच भरमसाठ स्क्वेअर फटकेबाजी केली होती कार. 2 षटकार. आज स्विचचा दुसरा षटकार क्लिअर केला. एक्स्ट्रा कबा टप्पा चिरून गेला फरार करताना 4 रन. वरती झाली दुसऱ्या समाप्त. प्लीज रोशन. महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिवछत्रपती महाराजांना मानाचा मुजरा. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 34-0 गड्याची दमदार आणि शानदार सुरुवात. पहिल्या 2 ओव्हरचा पुरेपूर दायण्याचा फायदा घेतला. निखिल तुटून पडला पहिले होते. त्याच्यानंतर 30 सूत्र त्यांनी दुसऱ्या ओव्हरमध्ये अजिंक्यने आपल्या हातात घेतला. 3 चौकार ठोकले. एक्सपिरियन्स मॅन बॉलर सूर्यकांत मडवी अर्थात बॉलर. बॉलर क्रमांक 3 वर प्रथमेश. येस सिरवणे चांगला ऑलराऊंडर आहे. फायनेस्ट ऑलराऊंडर ऑफ द सिरवणे. परंतु यावरती खेळताना तो साई स्वरा बेलापूर. संदीप पाटील विभाग प्रमुख बेलापूर चांगले आयोजक आहेत. त्यांचा संघ मात्र खेळताना सुपर 6 पहिली मॅच थोडा बॅकफुटवर नेऊन ठेवला दोन्ही आघाडीच्या बॅट्समनने टॉनी टायटन्स कडून. प्रथमेश कमजिंग बॉल राईट ऑन उर्दू विकेट. क्लास शॉट यार. व्हॉट अ लवली स्टोर आहे. तोड नाहीये परंतु इथे पहिला झटका लागले. एक्स्ट्रा कव्हरला टिपल्याने पहिल्या चेंडू प्रतिभेने आपला दणका दाखवताना जो फलंदाज तुटून पडला होता एकदम घुसून खेळत होता तो फलंदाज अखेरकार आपल्या पहिल्या चेंडूवर मिळवताना कॅच मात्र ते टिपले. मंदारने झेल टिपलाय आणि सफलता टीम साठी काढून देतोय प्रथमेश पहिल्या चेंडूवर. 1 गडी बाद आता 34. पहा राईट आर्म ओव्हर द विकेट फॉर इन द चेंडू. दॅट इज अ लॉप ऑफ एक्स्ट्रा कबा. आणि मंदार सारखी एक दिवार तिथे खडी होती. त्या दिवारला पाडता आलं नाही. झेल छाम टिपलाय आणि चलते केलं निखिलला. जाताना 19 दमांची एक सर्वोत्तम खेळी त्यांनी सजवली. 34 वर 1. जमाल कृपया आपण मुख्य व्यासपीठाशी संपर्क साधा. जमाल प्लीज या.
ऋतेश दीनानाथ पाटील भीम लेफ्ट ॲट व्हेरी डेंजरस रिस्की घातक स्ट्राईक वरती जसं गेलं निखिल मैदानाच्या आत इन ॲट क्रमांक खेळण्यासाठी टॉर्नेट टायटन्स कडून मॅन फ्रॉम गन्सुली रितेश दीनानाथ पाटील स्ट्राईक कराबे गाव एंड कडून बॉलिंग मार्कवर टीम कडून तिसरा आपलं पहिलं हातानं प्रथमेश ऑफसाइड ऑफस्टम ओ माय गॉड व्हेरी हार्ड ऑफ द कव्हर पॉइंट विथ ड्रॉप द कॅच मागात पडेल मित्रा व्हेरी डेंजरस प्लेअर पहिल्या चेंडू पुन्हा चेंडू बॅक फुटवर गेला स्ट्रेअर केलं पॉइंट कव्हरला कम्माल इथं ऑफसाइड ड्रॉप जाऊन एक्स्ट्रा कव्हर मध्ये काढ डायरेक्टली इथे झेल ड्रॉप झालाय अतिश ड्रॉप द कॅच कॅचेस विन द मॅचेस पाहिले आपण कितीतरी पाहिलं लीग जेव्हा आयकॉन मंगेश वैती भूमिपुत्र मैदान पर्व 4 तेव्हा आयकॉन आणले होते एक महाराष्ट्रातील नाही तर देशामध्ये तेव्हा 7-92 असा झेल भावेश पवारने सोडला होता आणि त्यानंतर सलग 5 षटकार मंगेश वैतीने साजर केले त्या प्रकारे करामत करू शकतो रितेश व्हेरी डेंजरस प्लेअर झेल सुटला सिंगलने खातं खोलतो रितेश धावसंख्या पोहोचले 35 वर 35 शांत क्रिकेट डे नाईट क्रिकेटमध्ये आमच्या लाडक्या परीक्षा आम्ही सरसे स्वागत करतोय वेलकम कडक स्ट्रोक बेधडक कडक 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 बेधडक आणि उडवला काव कोण आला षटकार अजिंक्य पाटीलच्या बॅटमधून छरन त्या राजधानीवरती भगवनी शान लागे भगवनी शान लागे रायगड किल्ला बरोबर प्रतीक्षा केली आणि खडे खडे लप केलं काऊकांच्या डोक्यावरून आला षटकार प्रेक्षकांच्या भेटीला गेला अजिंक्यचा हा फटका षटकार धावसंख्या मात्र 41 वर पोहोचवली प्रतिपेशला थोडस बदल करावा लागेल कारण अजिंक्यचा खेळ पाहिला तो स्विच हिट मारतो तो एक्स्ट्रा करून ओळवून नेतो ऑप्शनच्या पहिल्याच बाहेर येताना अलॉंग द कार्मस वेल लेगला परीक्षण करताना तुम्हाला क्षेत्ररक्षण फील करेल व्हॉट अ लवली थ्रो यार कडक थ्रो डीप स्क्वेअरले गुरुंना ऋषी लाजबाब थ्रो कुठून आला होता पहा ऋषी मिड विकेट टेकून डीप स्क्वेअरला येताना का अचूक थ्रो एक सिंगल मिळाली सिंगलने हलकासा स्कोर पुढे जातोय पोचलाय बेचल अजिंक्य मात्र पोचते 20 वर 3 लाजबाब चौकार आणि एक षटकाराची जोड दिली या खेळीमध्ये 20 धावांच्या सुपरबली हे फलंदाज जमले ना अजिंक्य शेवटपर्यंत राहतो धावसंख्या निश्चित 70-75 आसपास पोहोचवेल अशी शक्यता आहे मे बी द पॉसिबिलिटी वेन अजिंक्य इन द लास्ट ओव्हर गदेमध्ये पर्यटन छान केलं लाजबाब बॉलिंग नो बॉल ओ माय गॉड चांगला चेंडू त्याच्यानंतर मात्र नो बॉल ठरवला चेंडू असेल फ्री हिट सुवर्ण संधी हिट करण्यासाठी फ्री हिट बॅट्समॅनच्या समोर बॉल घेऊन येईल प्रतिमेश पाहिलं ते सर्व टाकलं जातं मैदानाच्या आत आपण पाहतो अग्री कोहली युवा स्पोर्ट्स असोसिएशन प्रेझेंटेड सीझन 8 चेक जमाल कृपया आपण मुख्य व्यासपीठाशी संपर्क साधा Superb. Now a chance for the Ritesh to read ball. Oh my God, what a bowling यार. Super bowling. हे चातुर्याची बॉलिंग आहे हे चाणाक्ष अशी बॉलिंग आहे टप्पा कसा पाडला बघ टप्पा पाडले बल गुडल्यानं फिंगर्स रोल गेले दॅट इज अ चेंज ऑफ द बेहतरीन बॉलिंग एक्सलेंट डिलिव्हरी बाय प्रथमेश फ्री हिटला जास्त फायदा उठवू दिला नाही क्लेवर बॉलिंग तिसरं बोट टाकलं जातं 43 एक अशी सद्य स्थिती आहे टॉर्नेट टायटन्स कुपर खेळणे सुपर 6चा पहिला डाव खेळताना टॉस हरल्यानंतर येस टायमिंग 16 मिनिटं झाले आहेत दिलेत 25 मिनिटं येस 16 मिनिटं झालेली आहेत मित्रांनो 9 मिनिटाचा अजूनही टाइम शिल्लक सुपर बॉलिंग यार कमाल केली यार दाद देतो आम्ही कडक बॅट्समन झेल सुटल्यानंतर ही मध्ये कमाली त्याला बीट केलं 3 चेंडू कमालीचे बीट करताना खामोश ठेवलं 3 ओव्हरचा खेळ इथून झाल्या समाप्त 43 वर एक अशी सदस्य सुपर 6चा पहिला मॅच आपल्या भेटीला टॉनी टेंटन्स कोपर खेळणे बॅटिंग करताना ज्याने बनवल्या 43 वर एक रोशन मात्रे प्लीज हलके संगीत
पहिले ओव्हर साहिल विनोद देबेकर 18 धावा देताना विकेट मात्र मिळू शकणार. सूर्यकांतनं टाकलं पावलेचं दुसरं वर 16 धावा खर्च करताना विकेट मात्र मिळालं नाही. एकमेव गोलंदाज प्रथमेश ज्याने पहिल्या चेंडूवर निखिल दशरथ पाटीलला एक्स्ट्रा कव्हरच्या ठिकाणी मंदारच्या हाती झेल देऊन भाग पडलं. एकमेव विकेट गेले टॉनी टायटन्स कडे. त्या आता मात्र 12 चेंडू शिल्लक. 12 मध्ये 20-25 आल्यानंतर मॅचला सुपर सिक्सच्या पहिल्याच मॅचला एक मजा येईल. दोन वेगळे संघ पर्व 8 सुपर 6चा पहिला मॅच खेळताना म्हणजे एक नवीन संघ निश्चित जाईल. चांगल्या क्रिकेटचा आपला पर्व 8 आपल्या भेटीला गणपतचे तांडेल ऐतिहासिक मैदान आहे आणि त्याच्या मैदानावर PL सीझन 8 आपल्या भेटीला घेऊन डे नाईट क्रिकेट. गतवर्षी राज रॉयल्स गोठवलीने आपली दादागिरी दाखवली होती. एक वेगळा संघ. 2 वेळा श्रीकृष्ण राधाकृष्ण दिवाने 5वं आणि 6वं पर्व आपल्या नावे केले. ते 3 पर्व वैभव पाटीलने. एक SR श्रीकांत फिटनेस सेंटर रुपेश मात्रांचं टीम पर्व 4 मध्ये वेगळा आला. असे बघूया यावर्षी पर्व 8 कोणाच्या नावे लागते. त्यासाठी सुपर 6चा पहिला मॅच. चौथा ओव्हर बॉलिंग मार्कर समीर. क्लासिक शॉट. व्हॉट अ शॉट. व्हॉट अ कडक शॉट. गोइंग इज आउट ऑफ द पार्क. गॉन वन्स अगेन टू द अजिंक्य पाटील सेट ऑन द फार. रन डीजे चेक. त्याच दरम्यान आतिश 7-9 रायडर्स माफी टीमचे संघ मालक दत्ता साष्टे यांचं देखील आगमन झालं. त्यांचं देखील सरस स्वागत आहे. सुस्वागतम. त्याचबरोबर करावे गावातील 40+ खेळाडू असतील किंवा 30+ खेळाडू असतील, ग्रामस्थ असतील करावे नगरीतील, त्यांना देखील विनंती करतोय की मुख्य व्यासपीठावर या, स्थानपन्न व्हा. आपलं सहर्ष स्वागत आहे. ओ टू कमेंटर बॉक्स. येस सर, थँक्यू सर. व्हॉट अ लवली प्रफुल्लन त्या चेंडू लाभ केलाय. मिड विकेटच्या डोंगर आला षटकार अजिंक्य पाटीलच्या बॅटमधून. Oh my God, he's another is a batsman. Lovely fielding is there. What a fielding, कडक fielding. मंदार एक झेल टिपला मंदारने. एक षटकार. अजून आम्हाला गत वर्षी तो तेजस पाटील आठवतोय, तो स्वराज मात्रे आठवतोय. त्याच ठिकाणी योगेश भोईरचा काय झेल घेतला होता. जे एवढे षटकार वाचवले. 2 धाव मात्र रोखू शकणे. धावसंख्या अर्धशतक पार केले. पहिल्यांदा बॅटिंग करताना टॉनी टायटन्स कोपरखंडच्या संघाच्या नावावर अर्धशतक. 51 वर 1. लवली बॅटिंग यार. जय मल्हार फायटर्स अग्रोडी टीमचे संघ मालक सुधीर पाटील यांचं देखील आगमन झालं. त्यांचं देखील सरस स्वागत आहे. आलेल्या सर्वच अतिथी मान्यवरांचं हार्दिक स्वागत केलं जात आहे. येस DRS घेतला गेले. नक्कीच हा निर्णय आहे, त्यामुळे ऑनफिल्डने सांगितले. जरा पहा, इथं पाहिलं जातं. चेक. लेजंड खेळाडू आदरणीय 40+ विजय नाईक यांना विनंती करतोय की आपण देखील मंचावर या. विजय नाईक साहेब, आपण देखील मंचावर या. आपलं सरस स्वागत आहे. आलेल्या सर्वच अतिथी मान्यवरांचं सरस स्वागत केलं जातंय. चला नेक्स्ट मॅचच्या टॉससाठी मी इन्व्हाइट करतोय सुमित कुमार अँड कंपनी करावे वर्सेस 3939 फायटर्स घणसोली या दोन्ही टीमच्या कॅप्टनला इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल, याची नोंद घ्या. येस सेफ. सुपर यार, सुपर फिल्डिंग मंदार. गतवरच्या फायनल मध्ये खेळला होता बॉलर समीर सुतार. काय कमालीची फायनल मध्ये त्यांनी कमबॅक करून दिलं होतं. 4थं ओव्हर विकेट डॉट विकेट आणि 2 धावा. हॅट्रिक नाही पण 4 खंदे फायनल मध्ये अक्षरशः कंबरडं मोडलं होतं. श्रीदत्त फायटर्स सांडपडा तोच बॉलर. बेलापूरचे 40+ खेळाडू संदीप म्हात्रे यांचं देखील आगमन झालं. त्यांचं देखील सरस स्वागत आहे. सुस्वागतम. राईट आर्म राऊंड द विकेट. बॅकफूट पर जाताना काय फ्लो आहे. कमालीची बॅटिंग. सावरले काल अर्धशतक. हा तीच केली पुढे नेताना टॉनी टायटन्ससाठी अजिंक्य षटकार आलाय. व्हॉट अ लवली कडक बेधडक अँड बेहतरीन स्ट्रोक बाय अजिंक्य पाटील. 6 रन. काय सुपर बॅटिंग. स्वतः पोचते. 10 चेंडूचा सामना केल्यानंतर 34 वर लगातार 2 शतकं मारेल. काय गतवर्षी बॅक टू बॅक 3 अर्धशतक ओमी केनेने लावले आपल्या नावावर. इतर दुसरा अर्धशतक नावे लावते काय. 16 धावा दूर आहे पण कमालीची बॅटिंग यार. सावरले टॉनी टायटन्स कोपरखंड टीमला. स्वीट चिटचा फटका. टायमिंग चुकलं. चाला गोलंदाज अजिंक्य. गतवरच्या फायनल मध्ये यानेच कमबॅक करून 33 वर 3 अशी चांगली स्थिती होती.
ते चौथं षटक फायनल मध्ये हाच गोलंदाज घेऊन आला होता. फक्त 2-4 विकेट. दॅट इज द फायनल प्लेअर ऑफ द मॅच इन द बॉलिंग मार्क. याच एंड कडून त्यांनी बॉलिंग ते चौथं टाकलं होतं. जसं टाकतोय या सुपर सिक्स संघ वेगळा आहे. यामध्ये खेळताना समीर कमालीची बॅटिंग यार. व्हॉट अ टायमिंग आहे. कडक बॅटिंग. आज माझं तोड नाही आहे. या बॅटरला अडवणं मुश्किल आहे. फ्लो ऑफ द बॅट, परफेक्ट स्विंग, बॉटम हँडरचा परफेक्टली वापर अजिंक्यने केलाय. षटकार. येस रोशन. नंबर गाडी त्रेसष्ट. 4 षटकार 3 चौकार आतिषबाजी वारी झंझावत वाजली खेळ करताना अजिंक्य गजानन पाटील ऑफस्टमच्या बाहेर. पुन्हा एकदा टायमिंग नव्हतं. घासून पुसून अर्ध चुंबन घेऊन मिड विकेटच्या ठिकाणी लॉंग ऑफचा क्षेत्रक्षण जितेश राऊत फील्ड करे. तुम्हाला आरामात सिंगल घेतली. चौथा वरचा खेळ इथे हे सांगतायत का बॉलर थोडासा माझ्या मध्ये आलाय, त्यामुळे निर्णय देणं थोडंसं मुश्किल होऊन जाईल. LPW जरी असला लेग पेपर तर विजय निर्णय देऊ शकत नाही असं काही हालचाली सांगत असावं. त्या मायक्रोफोनचा जो वापर 1986चा झाला तेव्हा स्पष्ट आवाज येतो का अंपायर काय सांगतायत. विकेटच्या पाठीमध्ये विकेट किपर काय बोलतोय, कोण बॉलर शिव्या देतोय हे कॅचअप केलं जातं. बेन्सन एजेस. चला नेक्स्ट मॅचच्या टॉससाठी मी सुमित कुमार अँड कंपनी करावे टीम कॅप्टन आणि 3939 फायटर्स टीम कॅप्टन. टॉससाठी लगेचच या. आपण इनिंग ब्रेकमध्ये टॉस करणार आहोत याची नोंद घ्या. थर्ड अंपायरची मागणी केली जाते. येस 21 मिनिटं 22 मिनिटं झाली. 3 मिनिटं फक्त शिल्लक आहेत. शेवटचा ओव्हर. अंपायर कोणी अंपायर कॉल आहे. DRS अंपायरने घेतले की येस ओव्हरची झाली समाप्ती. लेग बायचा इशारा. बीमार आणि वाईल्डलाच फक्त हे आहे रिव्ह आहे. ओव्हरची झाली चौथी समाप्ती. सिंगल आले 63 धाव बनले. लेग बायचा इशारा. मात्र 3 षटकार मात्र खेचले. गतवरचा फायनलचा मॅन ऑफ द मॅच ज्याने कमाल केली होती राज रॉयल गोठवले ते समीरने. मात्र बघा वेगळा दिवस. क्रिकेटचा वेगळा समोर टीममध्ये खेळताना आता यावेळेला सुपर खूप खर्चिक ठरला. बॉलिंग टाकताना समीर सुतार. 4 ओव्हरचा खेळ संपलाय. बॅटिंग करताना अहमद 64 धावा 1 गडी बाद सद्यस्थिती आहे. शेवटचा 6 चेंडूचा खेळ बाकी आहे. 6 मध्ये 15-20 आला. डेफिनेटली सुपर सिक्सचा पहिला मॅच तमाम प्रेक्षकांना खिलवून ठेवील या 3 मात्र शंका नाही. जाऊया पुन्हा एकदा गणपत सेट तांडेल. पर्व 8 मात्र एक दमदार लीग आपल्या समोर. आगरी कोली युवा स्पोर्ट्स असोसिएशन प्रेझेंटेड सिद्धेश कोळी. येस पर्व 4चा आय थिंक प्लेअर ऑफ द सिरीज. रिसप वॉरियर्स कडून दॅट इज अ प्लेअर ऑफ द सिरीज. 58 धावा 43 धावा देताना 6 विकेट. घनसोली 40+ पहिलं टायटल जरी दिलं नाही पण तिसऱ्या क्रमांक रिषभ आयरन तिथून प्लेअर ऑफ द सिरीज ठरलेला बॉलर ऑफ द बॉलिंग मार्कवर सिद्धेश. राईट आर्म उर्दू विकेट. फुलेंचा चेंडू मात्र मागणी केली डाऊन टू लेग साईड. पाहूया इशारा मात्र पेंडिंग आहे. अंपायर का पाहिलं जाईल. एक तर धाव काढली आहे. फक्त एक आय थिंक बातचीत केली जाते. अगदी तुझ्या अंगाला लागले काय स्पोर्ट्समॅन सीप काय अंश असं काहीतरी चाललेलं आहे. चला पुन्हा एकदा पाहूया. DRS मागणी केलेली आहे. पहा जरा थर्ड अंपायर क्रिक लाईव्हच्या माध्यमातून काय घडलंय. शरीराला मात्र स्पर्श करून गेले काय बॉल ते पाहिलं जातं. खेळ थांबले. सद्यस्थिती आहे 64 1. दणदणी बॅटिंग करताना अर्धशतक एकदम जवळपास अजिंक्य पाटील 40 ओके ओके. आणि याच करावी गावची कन्या आहे ॲडव्होकेट हेमांगी आकाश पाटील. आजच्या 5 जे प्लेअर ऑफ द मॅच आहे ना त्यासाठी स्मार्ट वॉच या गावची कन्या ती गोठवलेला सध्या मात्र आकाश पाटील जे ॲडव्होकेट यांच्या संयुक्तरित्या प्रत्येक मॅचसाठी येस किपरच्या पायाला लागून म्हणजे वाईट आहे. इट्स अ वाईट.
पाहिलं गेलेलं आहे. प्लीज फायनल डिसिजन अंपरचा असेल. वाईट आणि एक अशा 2 धावा अर्जित केली जातील. टॉनी टायटन्स मध्ये पुढे सरकले, परंतु 10 धावा दूर. कालचं ते अर्धशतक त्याच्या प्रमाणे आजचा आहे सुपर सिक्सच्या मोठ्या मॅचमध्ये अर्धशतक झळकावेल काय, परंतु अजूनही या ओव्हरचे 6च्या 6 चेंडू. पहिला चेंडू झाला इथे वाईड. आज वाईट +1 अशा धावसंख्या मात्र पोचला गेले 66. बॉलिंग मार्कवर सिद्धेश पर्वत 4 ज्याने गाजवलं. रिषभ वायरस कडून काय कमालीची प्लेअर ऑफ द सिरीज. राईट हॅम गतीमध्ये परिवर्तन. रितेश दीनानाथ पाटील. पाहूया निर्णय काय. पुन्हा एकदा पाहायला सांगितलंय, थोडं मुश्किल होऊन झालंय. वी कॅन अंडरस्टँड अंपायर. चला पाहूया पुन्हा एकदा क्रिक लाईव्ह मध्ये अंपायर काय करेल. ही अंपायरची कसरत आहे, मैदानाच्या आत नाही तर मैदानाच्या बाहेर. पाहिलं जातंय पुन्हा एकदा शेवटचं ओव्हर हाताळताना लगातार तसं एकदम नजीकचा वाईट दिशेने डाऊन झालेला बॉल. बॉलिंग मार्कवर सिद्धेश कोळी ज्याने पर्व 4 अग्री कोहली गाजवलं रिषभ वायरस कडून. पहिला तेव्हा होता नवीन संघ श्रीकांत फिटनेस सेंटर रुपेश म्हात्रे. त्यांनी ती चॅम्पियन्स करताना विजेतेपद मिळवलं होतं आणि तिथेच प्लेअर ऑफ द सिरीज जो बॉलिंग टाकतो ना तो ठरला होता. पाहूया नेमकं काय घडले. अतिशय दर्जेदार ही प्रीमियर लीग अग्री कोहली युवा स्पोर्ट्स असोसिएशन प्रेझेंटेड पर्व 8. व्हॉट अ लवली ऑर्गनायझेशन. ऐतिहासिक मैदान गणपतचे तांडेल क्रीडांगण. तिसरं जे डे याचं खेळलं होतं तेही तिसरं जे पर्व होतं याच मैदानावर, पण ते मैदान तेव्हा समोर होतं, तिकडून होतं. यस. आणि ती स्पर्धा 3ऱ्या वेळेला जिंकली होती वैभव प्रतिष्ठान फायनल. आणि फायनलमध्ये निश्चित आपण पाहिलं होतं शिरवणे प्रतिष्ठानना त्यांनी मात देते होते. बट पंकज पाटील, येस इट्स वाईट हिरो दिस सिरीज. चला पाहूया. लगातार 2 वाईट पडले. धावसंख्येला आकार मात्र येताना 67. नाव चान्स पुन्हा एकदा असेल. रितेश ऑन स्ट्राईक 40 वर खेळतोय. 11 चेंडूचा सामोरा गेल्यानंतर अजिंक्य पाटील तो दूर आहे स्ट्राईक पासून. 13 चेंडू मध्ये काय अफलातून 40 धावांची ती विस्फोटक खेळी करताना डाव सावरलाय. डावला टीमला आकार दिलाय. टॉनी टायटन्स कोपर खेळणे आराध्या अगासकर टीमचे ओनर आहेत. साई स्वरा बेलापूर संदीप पाटील यांचा संघ सध्या संघर्ष करताना. शेवटचा हाताळताना बॉलिंग मार्क सिद्धेश कोळी. समोर भीम अपसाइड ऑफ स्टंपला लाईन ठेवली. ओ माय गॉड, लाईन भरकटली गेली आहे. लाईन पासून दूर जाताना वाईटवर वाद. तब्बल 3रा वाईट. आणि धावसंख्येला आकार देताना आणखी एक धावसंख्यामध्ये पुढे जाते. या वाईटने तब्बल लागल्यात 68 धावा. पुन्हा वेव हरकत नाही आहे. अंपायर थोडासा गोंधळ होतो, जसे बॅट्समॅनला गोंधळ विघ्नेश या उजेड आणि लाईट, त्यामुळे जशी तारांबोळ बॅट्समॅनची उडते तशी अंपायरची असते कसरत. आम्ही समजू शकतो अंपायर, यात हसण्यासारखं काही नाही. बिंदास घ्या, कारण क्रुशल मॅच आहे सुपर 6. यामधून बाहेरचा रस्ता हरल्यानंतर टीमला मिळेल. मोस्ट इम्पॉर्टंट मॅच साई स्वरा बेलापूर अगेन्स्ट टॉनी टायटन्स कोपरखेड सुपर 6 पहिली मॅच आपल्या भेटीला. चांगल्या तगड्या स्थितीमध्ये आहे. बॅटिंग करण्याचं आमंत्रण मिळाल्यानंतर आणि कॅप्टन कुल विशालने म्हटलं होतं का 60, 65, 70, परंतु आता मात्र टीम आशा करू शकतो का 75 पर्यंत जाईल. यस, टोनी मडवी आणि आराध्य अगसकर जमाया राजा आणि सासरा. ओ माय गॉड, दोन्ही आहेत. NMPLचा टॉनी टायटन चॅम्पियन्स आहे, नवी मुंबई प्रीमियर लीग. तेव्हा विशालने सावरलं होतं, तेव्हा निखिल होतं त्याच्या साथीला. सहज गते फायनल. फेअर डिलिव्हरी, इट्स नॉट वाईट. आत्ता मात्र कोल गेल्या गोलंदाच्या बाजूने. बऱ्याच वेळेला मात्र थोडासा धडपवतो लाईनमध्ये येण्यासाठी. सटीक लाईनमध्ये आता लाईन आली. शेवटचा ओव्हर हाताळताना आपलं पहिले टाकताना टीम कडून साई स्वरा बेलापूर बॉलिंग मार्कवर स्लॉग ओव्हर. सिद्धेश कोळी he comes in on the very dangerous risky player रितेश दीनानाथ पाटील घनसोलीकडून बिलॉंग करतो. यावेळी खेळताना मात्र आराध्य अगासकरची टीम टॉनी टायटन्स कोपर खेळणे. शेवटचं टाकलं तर लॉंग ऑन लॉंग ऑफ खडं केले. फाईन स्लीप.
फुलेंचा जोड कडक कडक इंटू द परफेक्टली ब्लॉक खोडवा टाकपात लागलेला बॅटची कडा घेतली दूरवरून नाही तर मैदानाच्या आतमध्ये त्यामुळे शत्रुक्षण जाईल फील करेल फक्त सिंगल आता चान्स आहे अर्धशतक लावण्याचा कारण चेंडू मात्र बाकी आहेत 4 चेंडूचा खेळ बाकी एकदम अर्धशतक आपल्या नावी दुसरं लावण्यासाठी एकदम समीप आहे अजिंक्य टाइम संपलेला आहे आता फक्त 10 सेकंद आता 10 सेकंद फक्त उरलेत 25 मिनिटं दिली होती 25 मिनिटं काय कॅल्क्युलेशन आहे टाइम मॅनेजमेंटला मी श्रेय देतो परफेक्टली टाइम यांची भूमिका निभावताना चान्स फॉर द 50 ते नो बॉल इट्स अ नो बॉल कम्युनिकेशन जुळत नाही तिसरी घेईल का डेफिनेटली तिसरीला येण्याचा प्रयत्न केला गेलाय तिसरी धाव घेताना मात्र फलंदाज होईल बाद कारण नो बॉल असला तर बॅट्समन मात्र रनआउटच्या रूपाने दिला जातो बाद सॅक्रिफाईस केले रितेशने बघितलं नाही टक्कर झाली अजिंक्य एक धावा अजिंक्यच्या नावावर लागेल 1 नो बॉल 2 धावा अर्जित होतील टीमच्या नावे टीम मात्र पोहोचते 2 ने पुढे टॉनी टायटन्स कोपर खेळणे जाईल फिल्डर करणारा साई स्वरा बेलापूर एक फिल्डर मात्र 30 च्या मध्ये कारण आपला टाइम इथून झाला समाप्त 25 मिनिटं ओव्हर झालेली आहेत आणि या 3 येस म्हणजे 4 चेंडूचा खेळ बाकी आहे एक फिल्डर आतमध्ये जाईल साई स्वरा बेलापूर येस O2 विघ्नेश अजिंक्य पाटील फर्स्ट एड बॉक्स तुम्हाला हवा असेल तर आम्ही पुरवला जाईल थँक्यू व्हेरी मच चला O2 कमेंटरी बॉक्स धन्यवाद थँक्स विघ्नेश 70 धावा लागल्या 2 गडी बाद चांगली स्थिती आहे 4 चेंडूचा खेळ अजून बाकी आहे आणि समीप आला आपला अर्धशतक आपल्या नावी गतवर्षी ओमिकेने धुमाकूळ घातला होता तब्बल 179 धावा चोपताना सलग 3 अर्धशतकांचा हा विक्रमी वीर आहे परंतु श्री राधा कृष्ण दिवा मात्र स्पर्धेतून बाहेर आहे सलग 5वं 6वं नावी केले होते आपली चॅम्पियन्स तो मात्र या 8व्या पर्वमधून लवकर बाहेर गेला आता 4 चेंडूचा खेळ अजून शिल्लक आहे कम्प्लिटली व्हेरी क्लोज आता हाफ सेंचुरी सेकंड बाय अजिंक्य गजानन पाटील रितेश परतला संधी आहे अर्धशतक आपलं नावाचं पण संघ मात्र जर अर्धशतक लावलं तर 80च्या ओव्हर जाईल 70 वधून सत्यस्थिती आहे सुपर 6 पहिला मॅच आपल्या भेटीला आहे औचित्य आहे पर्व 8 आगरी कोहली स्पोर्ट्स असोसिएशन घेऊन येतोय दमदार त्याच उत्साहात त्याच जोमात सन्मान प्रतिष्ठा वाढवणारी आगरी कोहली समाजाची ही स्पर्धा आपल्या भेटीला आणि इथे अजिंक्य पाटील सिद्धेश कोहलीच्या समोर आहे एक पर्वचा पहिला उत्कृष्ट बॅटर प्रिन्स आदित्य प्रिन्स कोपरखेडून उत्कृष्ट बॅटर पर्वमध्ये ठरलं अजिंक्य पाटील जाऊन स्ट्राईक एक फिल्डर आतमध्ये न्यावे लागेल साई स्वरा बेलापूर प्लीज 70 चेक त्या दरम्यान साई स्वरा बेलापूर टीमचे संघमालक संदीप पाटील साहेबांना विनंती करतोय की आपण देखील मंचावर या आपलं सहर्ष स्वागत आहे साई स्वरा बेलापूर टीमचे संघमालक संदीप मधुकर पाटील यांना विनंती करतोय की आपण मंचावर या आपलं सहर्ष असं स्वागत आहे 4 चेंडूचा खेळ बाकी आणि 4 मध्ये काय धुमाकल चेंडू असेल बॉल असेल फ्री हिट बॉलिंग मार्कवर सिद्धेश कोहली साई स्वरा बेलापूर कडून शेवटचं ओट टाकताना 4 चेंडूचा खेळ बाकी फ्री चेंडू चांगला चेंडू अतिशय खोलवट टप्प्यात टाकलेला चेंडू फ्री हिट चेंडू आहे पर्यंत बाद होणार नाही याची दक्षता आम्ही म्हटलं फ्री हिट चेंडू होता ओ माय गॉड बघत बघत कहा मग गेला पहिल्याच म्हणतो फ्री हिट चेंडू कॅल्क्युलेशनचा गेम आहे मित्रा अजिंक्य पाटील लक्ष विचलित का झालं जेव्हा चेंडू टाकत आहोत आम्ही म्हटलेलं होतं का हा चेंडू आहे फ्री हिट लक्ष मात्र दिलं नाही एका भंग पावली अगदी जवळला होता अर्धशतकाच्या अजिंक्य पाटील थांबला जातो नक्की काय घडले कारण रनआउट होऊ शकते परंतु LPW नाही लेग बिफोर द विकेट मिळणार नाहीये थोडंसं हितगुज केली जाते बातचीत केली जाते नेमकं काय घडले मैदानाच्या आत अजिंक्य एकदम समीप आहे कारण पायाला लागल्यानंतर मात्र फिंगर्स आमकडे फ्री हिटचा चेंडू होता या थर्ड हँडचा डिसिजन घेतला जातोय अंपायर सांगतील ना नेमकं कारण लेग बिफोर द विकेट दिली जाणार नाही
बातचीत केली जाते, ऑनफिल्ड अंपायर आहे त्याच्यामध्ये हितगुज केली जाते. खूप मात्र लांबत चालले पहिलीच लढत. क्रुशल मॅम आहे, दोन्ही नवे संघ मात्र उतरले सीझन 8 मध्ये. आग्री कोली प्रीमियर लीग सीझन 8. इथून एक मात्र निरोप घेईल, एक असेल सुपर 3 मध्ये पहिला पोहोचणारा टीम. व्हेरी इम्पॉर्टंट मॅच, अतिशय महत्वपूर्ण असा मॅच सामना आहे. 2 पंच येतात, तिसऱ्या जो थर्ड अंपायर जातात मैदानाच्या त्यांच्या 3 पंचामध्ये अंपायर मधील बातचीत नेमकं काय द्यावं आणि जो निर्णय दोन्ही टीमसाठी मध्ये बंधनकारक असेल. 3 पंच हितगुज करतात, बातचीत केली जाते, सल्ला मसलत केला जातोय. क्रिकेटचा खेळ थांबले. क्रुशियल मुवमेंट आहे. टॉनी टायटन्सच्या विरोधामध्ये फिल्डिंग करताना साई स्वरा बेलापूर. टॉस जिंकली होती साहिल विनोद दिवेकर टीम कॅप्टनने. युद्ध बॉलिंग पण अमत्र मिळाल्यानंतर सद्यस्थिती 70 वर 2 आहे. पण हा निर्णय मिळाल्यानंतर लगेचच आकडे बदलतील कदाचित. चला गडबड करून एवढंच मी म्हणेन. लाजबाग क्रिकेट आपल्या भेटीला आजच्या 5 जे प्लेअर ऑफ द मॅच साठी जे अवॉर्ड आहेत, स्मार्ट वॉच ते प्रस्तुत केलेत. या गावची कन्या आहेत हेमांगी आकाश पाटील, ॲडव्होकेट अँड ॲडव्होकेट आकाश पाटील यांच्या वतीने प्लेअर ऑफ द मॅच जे 5 आहेत स्मार्ट वॉच. थँक्यू सो मच हेमांगा ताई. क्रिकेट जेंटलमॅन क्रिकेट आणि बालाला जास्त सांगायची गरज नाही. बाला खूप वर्ष क्रिकेट खेळतोय. तो एवढंच विचारणार नक्की काय घडलंय, पण त्याच्यानंतर बाला एवढा वेळ खर्च करेल असं मैदान होता कधीच कृत्य घडलेलं नाही बालाकडून. तो चांगला लीड करतोय. स्पोर्ट्समॅन त्याच्या रक्तात नसासं भरलेली आहे. फक्त विचारतोय का नेमकं काय घडले, पण त्याच्यानंतर पूर्वोत्तर लगेच तो सांगेल आपल्या सर्व सहकार्यांना खेळाडूंना का चला स्पोर्ट्समॅन दाखवा जेंटलमॅन क्रिकेट.
विघ्नेश चला इथून 3 बॉलचा खेळ शेष आहे. फ्लड लाईट्स ऑन. आता मात्र खरं नाईटचं रजनी क्रिकेट आपल्या भेटीला. पुन्हा या रजनी क्रिकेटमध्ये माझ्या लाडक्या प्रेक्षकांचं मी पर्व 8 मध्ये अगदी मनापासून सरसे स्वागत करतो. क्रिक लाईव्हच्या माध्यमात जे जोडले गेले आमचे प्रेक्षक प्रेक्षकांचं हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. धावसंख्या स्कोअर 70 व 2 टॉनी टायटन घनसोळी. बॅटिंग पहिल्यांदा करता सुपर 6 हा पहिला मॅच. साई स्वरा बेलापूर वृक्ष टॉनी टायटन्स कुपरखेडणे याच्यात रमलाय. बॅटिंग करताना टॉन्टेन 2 गडी बाद 70. आता 3 चेंडूचा खेळ मात्र बाकी. बॉलिंग मार्कवर पर्व 4 ज्याने गाजवलंय तो सिद्धेश कोहली. बॉलिंग मार्कवर येस येस बाय मिस्टेक असं आई मला सांगतो ऑडिओ कसं आहे. अंपायरने सांगितलं बाय मिस्टेक होतं. 3 चेंडूचा खेळ जाऊया पाहावं खेळ. ओ क्लीन बॉल. हो जशा तसं उत्तर. पर्व 4चा हिरो रिषभ वायर्स कडून खेळताना आता खेळताना साई सोला कडून तो दमखम दाखवताना सेटल बॅट्समन यू मिस आय कीज द स्टंप बॅक. व्हेरी सुपर्ब इनिंग कम्स टू द इन. अजिंक्य परतलाय. गडी क्रमांक 3 बाद 70 वर 3. रोशन आई दर्शन घे क्रिक लाईव्ह .inच्या मधून काय क्लीन बॉल कशी जी एसटी आहे ती अक्षरशः वाकवली होती अजिंक्य. आणि सेटल जे डोळे होते जमलेले होते बॉलवरती परंतु अखेरकार तो कारनामा केला आणि धक्का दिला जबरदस्त 3रा टॉनी टायटन्सला. बॉलिंग शेवटचा आऊट टाकताना सिद्धेश कोहलीने. आता इथून 2 चेंडूचा खेळ शेष आहे. 2 मध्ये एक धमाक्याची अपेक्षा करू शकतो टॉनी टायटन्स कोपर खेळणे. आराध्या गास्कर आणि टॉनी मडवी संयुक्तरित्याने संगमाला केला. दुसऱ्या बाजूचा विचार केला साई स्वरा बेलापूर कडून संदीप पाटील जे आयोजकही चांगलं करतात. पालकमंत्री चषक आपण पाहिलं होतं काय धमाकादार म्हणजे आयोजन आपण पाहिलं होतं रजनी क्रिकेट त्यांच्या माध्यमातून आपण पाहिलं. 2 शेवटचे चेंडू सुपर 6ची मॅच पर्व 8. प्रथम बॅटिंग करताना टॉन्टीने आखरी 2 बॉल. बॉलिंग मार्कवर सिद्धेश कोहली आणि मैदानाच्या आत आले 5व्या क्रमांकावर प्रदीप नामदेव ठाकूर मॅन फ्रॉम कोपरीगाव. पहिला चेंडू बॉटम हँडेचा वापस वेल्लेगचा त्यांनी आता क्षेत्ररक्षण करताना पाहिलं. लवली फिल्डिंग आहे तर काय क्लास दाखवलाय. हा क्लास उंचावर गेला क्षेत्ररक्षणचा. सुपर फिल्डिंग फक्त सिंगल. आता शेवटचा बॉल सुपर 6ची पहिली मॅच पहिला शेवटचा बॉल. बॉलिंग मार्कवर सिद्धेश कोहली आणि त्याच्या समोर आहे बॅटर विपुल मॅन फ्रॉम करावे. एक चांगला तंत्रशुद्ध बॅट्समॅन. फुल यांचा चेंडू सुपर बॉलिंग यार कमाल केली आहे. शेवटच्या ओव्हरमध्ये का ओव्हर टाकले यार. 2 शट वाईट टाकल्यानंतर एक 90 रनला फक्त धावा खर्च केले. शेवटचा ओव्हर टाकताना साई स्वरा बेलापूर कडून फक्त 7 यार. कमबॅक 80च्या आसपास जाईल असं वाटलेलं परंतु त्याचे मनसुबे शेवटचं ओव्हर टाकताना सिद्धेश कोहलीने अगदी मात्र धुळीस मिळवलं. पहिल्या इनिंगमध्ये खेळताना टॉस हारल्यानंतर टॉनी टायटन 3 गड्यांच्या मोबाईल 71 धावा मात्र धावफळ आणि 72 इज अ टार्गेट सेट एक्झॅक्टली. साई स्वरा बेलापूर काय करामत होतील आणि हास्याच्या फवारे काय उडतील या दुसऱ्या इनिंगमध्ये. हास्य विनोद हा बेताज बादशाह मराठी समोलनच्या याच गावाची एक व्यतिरिक्त मत दशरथजी पाटील येतील आणि सांगतील दुसऱ्या इनिंगची संपूर्ण कहाणी त्यांच्या जुबानी. येस प्लीज दशरथ दादा. चला मी असेल 3939 फायटर्स घणसोली वर्सेस सुमित कुमार अँड कंपनी करावे म्हणजेच आशिष तांडेल यांचा संघ आणि त्यांच्या विरोधामध्ये रुपेश मात्र यांचा संघ पाहायला मिळेल. 2 संघ एकमेकांच्या विरोधामध्ये सुपर 6चा दुसरा सामना मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. मान्यवरांच्या शुभस्य केला जाईल टॉस आणि टॉस सेरेमनीमध्ये दोन्ही कॅप्टन आमच्या सोबत आहे. एकीकडे निखिल मडवी ज्याने कालच्या दिवसामध्ये
अखेरच्या मॅचमध्ये अर्धशतक झळकवलं आणि ऐरोली गावचा वंडर बॉय मिस्टर JP जयेश पाटील आपल्यासोबत आहेत. तर विजय नाईक सर असतील, संदीप म्हात्रे यांच्या शुभ हस्ते केला जाईल टॉस. संदीप नाईक संदीप म्हात्रे यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल आणि जयेश पाटील कॉल करतील. अग्रिकोळी युवा स्पोर्ट्स असा कॉल केलाय आणि अग्रिकोळी युवा स्पोर्ट्स आलाय. तर टॉस जिंकलाय JP, काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण. काय सांगशील, कशा पद्धतीने टीमचा परफॉर्मन्स झालाय? 2 मॅच लगातार तुम्ही जिंकलेत, चांगला परफॉर्मन्स झालाय. या मॅचमध्ये कशी तयारी झाली? 2 मॅचमध्ये आमचे बॉलर्सने खूप चांगला परफॉर्मन्स दिलेला आहे. त्याच्यामुळे आम्ही कमीत कमी रन्समध्ये आम्ही समोरच्या टीमला हरवलेलं आहे. JP ॲज अ कॅप्टन म्हणून करावे टीमचं नेतृत्व करतोयस, करावेच्या मैदानावर ही स्पर्धा सुरू आहे. कसं वाटलं एकंदरीत स्वर्गीय गणपत शेठ तांडेल मैदानामध्ये खेळताना, फ्लड लाईटमध्ये खेळताना, ही प्रीमियर लीग खेळताना? खूप एन्जॉय येतो खेळताना, कारण लाईट्स पण खूप चांगले आणि ऑर्गनाईज पण खूप चांगलं केलेलं आहे कमिटीने. काय वाटतंय की या मॅचमध्ये तगडा आव्हान होईल आणि सुपर 3 मध्ये जाण्याचे चान्सेस किती वाटतात? 100% आम्ही आमचं 100% देण्याचा प्रयत्न करू, कारण सर्व टीम्स स्ट्रॉंग आहेत. थँक्यू व्हेरी मच. निखिल प्लीज आमच्यासोबत जॉईन होतील. निखिल, तुम्ही जर टॉस जिंकला असा तर काय निर्णय असला असता? फिल्डिंगच केली असते. आता बॅटिंग करायची आहे. मागच्या मॅचमध्ये जर पाहिलं तर कालच्या दिवसातील अखेरच्या मॅचमध्ये एक हाय स्कोर तुम्ही उभा केला होता, आपल्या टीमला चांगला स्टार्ट मिळवून दिला होता. या मॅचमध्ये कशा पद्धतीने आणि काय माइंडसेट असेल, किती टार्गेटपर्यंत पोहोचण्याचा निर्णय असेल? 65 प्लस धावा काढायचा प्रयत्न असेल आणि मागच्या मॅचमध्ये थोड्याशा बॉलिंगमध्ये आणि फिल्डिंगमध्ये पण थोड्याशा चुका झाल्या आणि आज मेन बॉलर आमचे गणेश मडवी नाही अवेलेबल नाही आहेत, तर थोडाफार चेंजेस करून आज चांगला स्कोर उभा करण्याचा प्रयत्न असेल. निखिल, काय वाटतंय की अग्रिकोळी प्रीमियर लीगमध्ये 3939 फायटर्स हा संघ सुपर 3 मध्ये जाण्यासाठी सज्ज आहे? नक्कीच आम्ही 100% प्रयत्न करू सुपर 3 मध्ये जायचा आणि आमच्या ओनरला जरा खुश करण्यासाठी. काय वाटतंय ज आयकॉन खेळाडू म्हणून या गणपत शेठ तांडेल मैदानावर खेळत असताना किती प्राऊड फील करतोस आणि कसा एन्जॉय तू केलास ही अग्रिकोळी प्रीमियर लीग? आयकॉन म्हणून खेळायचा प्रेशर तर खूप जास्त असतो आणि खरं म्हणजे मी रुपेश दादाला धन्यवाद देईन का गेल्या वर्षी माझा परफॉर्मन्स तेवढा चांगला नाही झाला तरी यावर्षी त्यांनी मला संधी दिली परत संघाचा आयकॉन म्हणून आणि आज मला वाटतं जवळपास 90% गाव मॅच बघण्यासाठी आला असेल. विश यू ऑल द बेस्ट निखिल आणि खूप खूप शुभेच्छा. JP तुम्हाला देखील. नुकताच टॉस झाला आणि टॉस जिंकला सुमित कुमार अँड कंपनी करावे टीमने आणि जयेश पाटील निर्णय घेतला की आम्ही क्षेत्ररक्षण करू. बॅटिंगसाठी आमंत्रित केले 3939 फायटर्स घणसोली टीमला. घणसोली वर्सेस करावे असा घमासान, सुपर 6चा घमासान. दुसरा सामना मैदानामध्ये रंगत असताना कोण जाईल सुपर 3 मध्ये त्याकडे सगळ्यांचंच लक्ष आहे. अग्रिकोळी खेळाडूंसाठी एक प्लॅटफॉर्म उभा केला, गेली 8 पर्व आणि एक भव्य दिव्य स्पर्धा तुमच्या भेटीस आपल्याला पाहायला मिळते. कैलासवासी गणपत शेठ तांडेल मैदानावर चाललेला क्रिकेटचा घमासान नाव आहे AKPL 2025चा पर्व क्रमांक 8. जाऊया मैदानाच्या आतमध्ये, मॅच सुरू आहे. कॉमेंट्री बॉक्समध्ये केला जाईल बदल. ऐकूया याच मातेतला, याच भूमीतला, याच अग्रिकोळी समाजाचा एक कणखर आवाज आणि कॉमेंट्री क्षेत्रातील इंदुलकर महाराज दशरथ पाटील येथील मायक्रोफोनवर. ऐकूया त्यांच्याच वाणीतून या इनिंगची कहाणी. धन्यवाद. पहिला सामना साई स्वरा विरुद्ध टोनी टायटन्स. 72 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. निर्धारित 30 चेंडूमध्ये नुकताच जो आवाज ऐकला, 35 वर्षाचा प्रदीर्घ अनुभव आमचे महागुरू संतोष म्हात्रे यांचा. चला फिल्डिंग लावून घ्या प्लीज. अग्रिकोळी युवा स्पोर्ट्स असोसिएशन आयोजित अग्रिकोळी प्रीमियर लीग 2025 हे दमदार आयोजन पर्व 8 मध्ये आलेल्या पाहुण्यांचं हार्दिक स्वागत असेल. पहिला सामना, पहिली लढत, एक 2 बलाढ्य संघ सुपर 6 मधले, कारण ही फार मॅच क्रुशियल आहे. जो जिंकेल तो जाईल टॉप 3 मध्ये, अव्वल 3 मध्ये
आणि जो हरेल त्याला 365 दिवसाची वाट पाहावी लागेल. नुकताच भारतीय जनता पार्टीचे आमचे जयवंत तांडेल यांचं आगमन झालेलं आहे. लग्न उद्या आहे का आज आहे ना? आज असेल तर जेवायला तिकडेच आहे सर्वांनी. आमंत्रण कशाला पाहिजे? गावाला कशाला आमंत्रण पाहिजे? चला फिल्डिंग लावून घ्या प्लीज. एकीकडं टॉनी, दुसरीकडं इम्पॅक्ट प्लेयर. तर इम्पॅक्ट प्लेयर इज नाव कॉल्ड. चला स्पीडअप करा, फार टाइम लागला आहे सामन्याला. 1 तासाच्या वरती झाले जवळजवळ. चला पहिली जोडी मैदानामध्ये तैनात. पहिल्या जोडीचं आगमन पदार्पण. साई स्वरा 72 धावांचा पिच्छा करताना, रेटा लावताना अतिशय दमदार आयोजन, जबरदस्त मैदान आणि षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावर केतन भोईर, एकेकालचा दिग्गज प्लेयर. एकाच वेळी रॉयल ट्रॉफीमध्ये खानावकरांच्या टुर्नामेंटमध्ये जाऊ तब्बल लगातार म्हणजे सलग 12 चेंडू निर्धाव फेकणारा मेडन ओव्हर असे हा त्याच्या नावावर इतिहास आहे. निर्धाव षटक आणि अतिशय भन्नाट गोलंदाज. खरं म्हणजे तो आज ISPL ला हवा होता. जाऊ दे, AKPL ला आहे हे बरं आहे. आता इथं अवेलेबल असं झालं. KPL ला पण आहे. चला स्पीडअप करा प्लीज. आणि पहिली जोडी मैदानामध्ये तैनात. साई स्वरा संघाचा प्लीज शेंडीवर फर्स्ट प्लेअर. बॅट्समन साई स्वरा. संदीप मधुकर पाटील या संघाचे मालक, नाईट टुर्नामेंटचे दमदार आयोजक, सलग 2 वर्ष अतिशय अफलातून आयोजन, पालकमंत्री चषक. त्यांना रिक्वेस्ट करा ना जरा प्लीज 2 टॉवर तर कमीत कमी बंद करा. चला स्पीडअप करा प्लीज. पहिली जोडी.
मैदान चांगलं आहे तर हा एक रोग आहे, बरोबर की नाही? चला 72 धावांची गरज. साहिल दिवेकर प्लीज, कॅप्टन प्लीज या. बघा थोडासा टेक्निकल इश्यू आला, त्यामुळेच आपण ह्या मॅचमध्ये थोडासा बदल करतोय की आपण एकाच एंडनी यापुढे होणाऱ्या सगळ्याच मॅचेस ह्या एका एंडनी खेळवली जातील याची नोंद घ्या. त्यामुळेच प्रत्येक संघाला ही सूचना असेल की समोर जो इव्हेंट चालू आहे त्याच्या लाईट्स आणि त्या लाईट्समुळे इंजुरी होऊ शकते.
मॅच खेळवल्या याच्या पुढच्या सर्व मॅचेस. चला पहिली ओपनिंग बेर. साहिल देवेकर. आणि या संघामध्ये रेकॉर्ड आहे, ज्याने पहिल्या सामन्यामध्ये तब्बल 95 धावा देखील चेस केल्या होत्या ना 4 षटकामध्ये. म्हणजे हा संघ किती बलाढ्य आहे. फलंदाजी त्यांची जी किती कणखोर म्हणजे सखोल फलंदाजी आहे. 19 बॉलमध्ये 67 धावांची आणि चेक. 2 मॅचमध्ये 107 धावांचा जो. आदरणीय सचिन तांडेल यांचं आगमन झालं, त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे. तर जितेश राऊत. नाही बरोबर, एका इनिंगला 1 तास झाला. चल साहिल देवेकर नॉन स्ट्रायकरला. जितेश राऊत जो एक जबरदस्त फलंदाज, धावांचा मशीन, यंत्र, रसायन, मिसाईल आणि पहिल्या षटक प्रगतीपथावर पहिला गोलंदाज. केतन भोईर खेळेल साहिल देवेकर, नॉन स्ट्रायकरला जितेश राऊत. अशी ही भन्नाट जोडी एका चेंडूने खेळणार. डाकुळ्याचा फलंदाज आणि हा पुन्हा एकदा थोडासा सफल झाला होता. डॉट डिलिव्हरी. कॅप्टन ड्रॉप द कॅच. विशाल मडवी. बघा चेंडू कसा होता, वास्तविक हा झेल व्हायला हवा होता, कारण खरं म्हणजे कॅच वास्तविक त्याचा फसलीप लावल्याचा होता. त्याने मध्ये हात घालायला नको होता. जर सहज झेल झाला असता आणि महत्त्वाची विकेट प्राप्त झाली असती. अतिशय अप्रतिम डिलिव्हरी, थोडासा फ्लाईट आणि 1 बाउन्स. बॉलिंग मार्क होता यार केतन भोईर. अजूनही तोच धरारा, तीच दहशत. आणि हा येस अप्रतिम कव्हर ड्राईव्ह, चांगलं टायमिंग. साहिल देवेकर याचा दमदार स्ट्रोक्स. धन्यवाद. येस कव्हर. चांगला जबरदस्त पंच केला. संघाची धावसंख्या 4 वर. खरं म्हणजे आता झेल सोडला, त्याचे इम्पॅक्ट, त्याचे परिणाम, त्याचे पडसाद तुम्हाला दिसतील. कारण वास्तविक झेल व्हायला हवा होता. एक नामी संधी आली होती. केतन भोईर यांचे अप्रतिम डिलिव्हरी. संघाच्या वतीनं पहिलं षटक प्रगती होतं. 72 धावांची गरज. 95 धावांचा रेकॉर्ड ज्यांनी तब्बल 4 षटकामध्ये कुठल्या होत्या, तो इतिहास त्यांच्या नावावर आहे याच टुर्नामेंट्समध्ये. बॉलिंग मार्क होता यार केतन भोईर. मिड ऑफ मिड ऑन. आणि हा येस उलटा चेंडू पुन्हा ऑन साईडला. चेंडूचा डीप मिड विकेटला. येस आणखीन एक दमदार स्ट्रोक्स. 4 धावांसाठी संघाचा टोटल स्कोर झाला 8 वर. बघा झेल सोडल्यानंतर काय उपद्रव होतो याचे हे ज्वलंत उदाहरण आहे. आणि पुन्हा एकदा रिव्ह्यू खास परवडल्यावर बिमर. या सामन्यामध्ये बरेच रिव्ह्यू घेण्यात आलेले आहेत. बिमर 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 म्हणजे बिमारीच आहे. जर बिमर असेल तर फ्री हिट असेल आणि आणखीन एक धाव वाढेल. म्हणजे रोगापेक्षा इलाज भयंकर. येस अनिकेत म्हात्रे या स्पर्धेचे दमदार योगदान त्यांचं नेहमी असतं AKPL साठी. आणि नो बॉल. येस आणि हा असेल फ्री हिट. 1 धाववाडे. संघाची धावसंख्या झाली 9 वर. सोने पे सुहागा, घोड्याबरोबर नालाची यात्रा. केतन भोईर संघाच्या वतीनं पहिलं षटक प्रगती पथावर. फ्री हिट खेळेल साहिल देवेकर. आणि हा येस हाफ ट्रॅकर केले. आक्रमण गेले लॉंग ऑनला. आणि चांगलं फिल्डिंग आहे. सीमारेषे लगत मिळतील 2 धावा. संघाची धावसंख्या फायलावली. धावसंख्या वृद्धिंगत होईल 11. बिनबाद 11. दमदार सलामी. टार्गेट फक्त आहे जवळजवळ 14च्या आसपास. 14 पंचे 70. केतन भोईर एक चांगला चान्स आला होता. झेल जर ड्रॉप नसता झाला
तर परिस्थिती बिकट झाली असते, परंतु समोरचा संघ अतिशय बलाढ्य आहे. चेसिंग मास्टर साहिल देवेकर, नॉन स्ट्रायकरला जितेश राऊत, आतापर्यंत तब्बल 107 धावा. हो येस, पुन्हा एकदा चांगला चेंडू तितक्याच प्रमाणात गेला बिहाइंड द विकेट आणि फलंदाज मिळतील. आणखीन एक 4 धावा मिळते. संघाचा टोटल स्कोर झाला 15वर. काय दमदार सुरुवात, जशी सुरुवात या संघाने केली होती तशी सुरुवात, म्हणजे टिट फॉर टॅट, जशाच तसे प्रत्युत्तर. साहिल देवेकर इज बॅटिंग ऑन 14. जबरदस्त घनाघाती सुरुवात. बॉलिंग मार्क तयार आणि हा यस पुन्हा दा चेंडू हवेमध्ये असेल आणि फलंदाज बाद होल्याने पहिला धक्का. साहिल देवेकर बॅक टू द डगआउट. पहिल्या विकेटचं बदन, पहिला ब्रेक थ्रू, वाघाची शिकार, गोल्डन विकेट गॉट टू केतन भोईर. डीजे for the loss of 1 wicket. 1 down. The फलंदाज येईल साई स्वरा संघाचा नवीन विस्फोटक फलंदाज. जरा लवकर या प्लीज. चला 1 डाऊन. द न्यू बॅट्समॅन, न्यू कॅन्डिडेट्स, नवीन फलंदाज, न्यू बॅटरीज. काय नाव काय? हे 12व्याला माहिती नाही. तुषार पाटील दिवा. मग 12वा कसं काय पाठवलंय? त्याला माहिती नाव कोणाचं काय आहे ते. वी डोंट नो व्हॉट इज द नेम ऑफ दिस कॅन्डिडेट्स. चला तुषार पाटील फ्रॉम दिवा. बॉलिंग मार्क होता केतन भोईर. लास्ट डिलिव्हरी आणि हा पुट्टा हपला कर होता, परंतु ओ येस आणि गॉट इट विथ ऑन हॅट्रिक. जर नंतरचं चटक जाऊ संख्या 15 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. चांगली सुरुवात बघा. संमिश्र मला धावा देखील आले, विकेट देखील 2 गेला, म्हणजे चांगले क्रिकेट चाललंय. जबरदस्त बेग फाईट, कट टू कट मॅच, रफे टम सामना. आणि नवीन फलंदाज 2 डाऊनचा बॅटर सिद्धेश कोळी ना, कोळी, ज्यानं अफलातून गोलंदाजी केली होती. दिवाळे गावातला हा एक आणखीन एक टॅलेंटेड ब्रिलियंट प्रेम फॉर्म दिवाळे बेलापूर. सिद्धेश कोळी. हे कोळी म्हटल्याचे काय दिवाळे जास्तीत जास्त मॅक्झिमम. आणि शेवटच्या षटकात फक्त 7 धावा दिल्या होत्या. खरं म्हणजे तिथंच त्यांनी विराम दिला होता, नाही तर जवळजवळ 80 क्रॉस झाला असता आणि अजिंक्य पाटील याला 50 करता आली असती. पण सिद्धेश कोहली याने दमदार गोलंदाजी केली आणि साई स्वराज संघाला जो कमबॅक. आणि गोलंदाज हर्षल मडवी संघाच्या वजनात दुसरं षटक प्रगती बदल. बॉलिंग मार्क होता यार 72 फ्रॉम सारसोळे. चला स्पीडअप करा प्लीज.
रायडा महोदय विकेट येस आउटसाइड द ॲपस्टम व्हाईटचा इशारा स्वैर मारा दिशाहीन मारा 1 धावेचा संकेत संघाची धावसंख्या झाली 16/16. अतिशय चांगले क्रिकेट चांगली स्पर्धा दमदार आयोजन सुसज्ज क्रीडा संकुल आणि ह्याच महिन्यात शेवटच्या आठवड्यात बाल्या मामा चषक खासदार पुण्याला चिटकून पुश केला चेंडू केला मिडॉनला तर मिळेल फक्त 1 धाव 110 कुछ भी नाही. संघाची धावसंख्या 17 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. हर्षल मडवी बॉलिंग मार्क होता या संघाच्या वजनात दुसरं षटक प्रगतीपदावर. अतिशय चांगलं क्रिकेट चाललंय. पहिला सामना पहिली बिग फाईट बिग बॅटल कडवी झुंज कडवा प्रतिकार 2 टोळके आमने सामने. एकीकडे स्वाईस्वरा बेलापूर वर्सेस रायवल प्रतिस्पर्धी संघ टोनी टायटन्स. ए बिग फाईट. रायडा महोदय विकेट तयार आणि हा यस अप्रतिम डिलिव्हरी काय जबरदस्त कमबॅक जबरदस्त चेंडू अप्रतिम डिलिव्हरी फ्लायटेड डिलिव्हरी आवाक्याच्या बाहेर गेला आणि जबरदस्त फुटवर्क इष्टिरक्षण बिहाइंड द विकेट डॉट डिलिव्हरी. 3 चेंडूमध्ये फक्त धावाल्या इनमिन 2 धावाल्या याला म्हणतात बॉलिंग अटॅक. पहिला वाईट होता आणि हा शॉर्ट पे चेंडू बॅकवर्डला गेला पुण्याचा चांगला टायमिंग स्क्वेअर कट बघूया कमालीचा फटका जबरदस्त टायमिंग चेंडू जाईल सीमा रेषेबाहेर मॅग्नाफिशियंट स्ट्रोक अफलातून फटका ट्रिमेंडस बॅटिंग 4 धावांनी संघाचा टोटल स्कोअर झाला आहे 20-21 21 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. पंचकणीला विकेटचा उत्सव रंगला अखिरी कोळ्यांचा झेंडा डोबिला एकात्मतेचा इतिहास लिहिला अखिरी कोळ्यांचा 21 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. बॉलिंग मार्क तयार रायडा महोदय विकेट आगामी चेंडू आणि हा क्लीन बॉल त्रिफलाचित सेनवॉन जस्ट लाईक काय गोलंदाजी आहे भेदक मारा लेग स्टिकच्या बाहेर होता परंतु आत त्रिफलाचित बॅट्समन इज आउट मिस्टर. चेक त्या दरम्यान जयवंत तांडेल साहेबांचं आगमन होते. वैभव प्रदेशान बोनकोडे टीमचे संघमालक वैभव पाटील आपण देखील मंचावर या. त्याचबरोबर श्री राधाकृष्ण दिवा टीमचे संघमालक बंडू केणी सर आपल्याला देखील विनंती करतो की मंचावर या. राजदिवा रॉयल्स गोठवली टीमचे संघमालक प्रदीप म्हात्रे अमित पाटील आपण देखील मंचावर या. सुमित कुमार अँड कंपनी करावे टीमचे संघमालक आशिष तांडेल आणि त्यांना देखील विनंती करतो की मंचावर या. टॉनी टायटन्स टीमचे संघमालक यस 3 डाऊन द फलंदाज मंदार कोळी फ्रॉम शहाबाज. धावसंख्या 2/21 21 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. काय भेदक गोलंदाजी अफलातून बॉलिंग मार्क जबरदस्त बॉलिंग अटॅक. समा लॉंग ऑन सीमारेषे लगत एक कावो कॉर्नर थोडासा जवळ आहे बॅकवर्ड स्क्वेअर लेग एक बॅकवर्ड गली. चला स्पीडअप करा प्लीज. पुन्हा एकदा चेंडू चांगला पटका दमदार स्ट्रोक चेंडू जाहीर सीमारेषे बाहेर चांगलं टायमिंग प्रॉपर स्ट्रोक संघाची धावसंख्या झाली 25. आणि हा यस पुन्हा एकदा लॉफ्ट करण्याचा प्रयत्न आणि मिळते 4 धावांना दर ब्युटिफुल स्ट्रोक्स संघाची धावसंख्या 29.
धन्यवाद. यस, आणि 18 चेंडूमध्ये पाहिजे 43 म्हणजे 14.33 इन द आस्किंग रेट इच अँड एव्हरी डिलिव्हरी म्हणजे एव्हरी षटक. 18 चेंडू 43 धावांची गरज. अटीतटीचा नाट्यमय उत्कंठ आवर्धक हाय व्होल्टेज मुकाबला पैसा वसूल मॅच. पहिला सामना अतिशय रंगतदार अवस्थेमध्ये. चला बॉलिंग मार्क तयार. केतन अक्षय मडवी. म्हटलं केतन भोईराला पाचारण करतील परंतु नंतर त्याला मागे ठेवलंय. अक्षय मडवी फ्रॉम घनसोळी गाव. आणि अच्छा म्हणजे 5 गोलंदाज म्हणजे बरं आहे, चांगलं आहे. प्रत्येकाला चान्स म्हणजे हॅट्रिकची केतन माहीला पुन्हा जर सुपर 3 मध्ये गेला तर चान्स असेल, नाही तर 365 दिवस त्याला वाट बघावी लागेल. ठीक. त्याच दरम्यान या अग्रिकोळी प्रीमियर लीग आणि या अग्रिकोळी युवा स्पोर्ट्स असोसिएशनचे प्रमुख आदरणीय अनिकेत रमाकांत म्हात्रे यांचं आगमन झालं. त्यांचं देखील सरसे स्वागत आहे. जरा स्पीड अप प्लीज. टायमिंग चालू आहे, नाही तर तुमचा एक प्लेअर आतमध्ये येईल सर्कलच्या आतमध्ये प्लीज. आणि प्रत्येक षटकाला टाइम सांगता. टाइम अलर्ट झालंय. बॉलिंग मार्क होता यार अक्षय मडवी. आणि हा यस स्वीप केलाय. चांगला टायमिंग चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेगला सीमा रेषेलगत पण चेंडू गेला सीमा रेषे पार. पुन्हा एकदा चांगलं टायमिंग. अफलातून पटका ट्रेमेंडस स्ट्रोक. 4 धावांनी संघाचा टोटल स्कोर झाला 33. बघा सामना कसा जबरदस्त अवस्थेमध्ये, कारण दोन्ही संघ आहेत ताकदवर. एकाच कॅलिबरचे 2 प्रतिस्पर्धी आमने सामने. साई स्वरा संदीप पाटील यांनी पुरस्कृत केलेला संघ आणि टॉनी यांनी संघ पुरस्कृत केलेला टोनी टायटन्स. दोन्ही बलाढ्य अव्वल दिग्गज मातब्बर संघामध्ये दमदार सामना. बॉलिंग मार्क होता यार अक्षय मडवी. संघाच्या वतीनं पहिलं षटक, संघ 3रं षटक आणि पहिलं षटक आपल्या ठेवणीतलं पटडीतलं तयार. जरा स्पीडअप करा प्लीज, टाइमपास फार होतोय प्लीज. आणि हा काही गरज नाही. स्विच चिट करण्याचा प्रयत्न पुन्हा त्याच्यानं निघून गेलाय. आणि आजच्या डॉट बॉल निर्धाव चेंडू. 16 चेंडू आणि 39 धावांची गरज. ठीक. त्याच दरम्यान उदय तांडेल. उदयजी तांडेल सर एक लेजंड खेळाडू आणि त्यांच्या समवेत सुनील पाटील एक समाजसेवक आहे. त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे. गुरुनाथ पाटील आपलं देखील सरसे स्वागत आहे. सुस्वागतम. आलेला सर्वांचाच हार्दिक स्वागत आहे. ओ अफलातून डिलिव्हरी. जोरदार अपेल. पंचांचा निर्णय. बॉट डिलिव्हरी संपादक श्रेणीत अफलातून डिलिव्हरी. ती फलंदाज टोटली बीट झाला, शबल झाला. बघूया पंचांचा निर्णय अंतिम असे प्लीज. उदय तांडेल गुरुनाथ पाटील. असं कॉट बिहाइंडचा अपील केलं होतं. आउटसाईड ॲपस्टम होता. चांगला चेंडू. अप्रतिम डिलिव्हरी. फलंदाज राहील नाबाद. आणि 15 चेंडूमध्ये पाहिजे 39 असे हे समीकरण. रंगतदार सामना. बॉलिंग मार्क तयार. घनसोळी गावातला एक टॅलेंटेड गोलंदाज अक्षय मडवी. मीडियम पेसर मध्यमगती गोलंदाज. आणि या रायडा महोदय विकेट. पुन्हा एकदा चांगला फटका. चेंडू पुश केला, टॅप केला, चेंडूला बदललाय. 1 धाव मिळतं. 1 शतक कुछ भी नाही. 14 चेंडूमध्ये पाहिजे 38. तर ग्राउंड्समन नरेश यांना विनंती असे प्लीज या. उदय तांडे तुम्ही लवकर आलात. दिवसाला या तर तुम्ही डस्टबिनला आलात. खरं म्हणजे तुम्ही फायनलला यायला पाहिजे वे. चला बॉलिंग मार्क तयार. अक्षय मडवी. रायडा महोदय विकेट. काय जबरदस्त सामना चाललाय प्रेक्षकांचा. आणि हा यस उलटा चेंडू. पुन्हा टायमिंग कनेक्ट होण्याच्या डिमेड वे गेला. आणि सीमा रेषेलगत आपलातून फिल्डिंग. डायरेक्ट थ्रो. आणि 2 धावा मिळतील. संघाची धावसंख्या नेऊन ठेवली 37. आणि पाहिजे जिंकण्यासाठी 36. अजूनही पाहिजे 36 म्हणजे अर्धा टप्पा. हाफ स्कोर इज क्रॉस्ड. 36 धावांची गरज. बॉल राहिले मात्र 14. 2 balls to go फ्रॉम अक्षय मडवी. टार्गेट फार कठीण असेल पण तो शेवटी हा साई स्वरा संघ आहे. जो संघ 95 धावा चेस करतो म्हणजे काहीतरी ताकद. हो गुड बॉलिंग. वाईटचा इशारा. स्वयं मारा. दिशाईन मारा. थोडासा भरकटलाय. 1 धावेचं प्रतिपादन. 1 धावेची मल्ली नाती. 2 balls to go. टोटल स्कोर इज 37. येस रिव्ह्यू. अंपायर तुम्ही फार रिव्ह्यू घेतलाय. तुम्ही इकडे वरती या, आम्ही तिकडे जातो.
आम्ही पुढचं बघतो, तुम्ही मागचं बघा. किती रिव्ह्यू झाले? 10 का 12 झाले म्हटले. 2 ओव्हर अशाच झाल्या असत्या. हा प्लेअर घेऊ द्या, कोणी पण रिव्ह्यू झाले किती मोजले की ना तुम्ही? दोघांवर विश्वास नाही हो. बघा मास्टर शेफ जितेश म्हात्रे यांच्या वतीने इथे आलेल्या प्रत्येक प्रेक्षकांसाठी नाश्त्याची व्यवस्था आहे. थोड्याच वेळात तुमच्यापर्यंत, तुमच्या चेअरपर्यंत आणि तुम्ही जिकडे बसलात तिकडेपर्यंत नाश्ता येईल. मास्टर शेफ जितेश म्हात्रे यांच्या वतीने आज आलेल्या सगळ्याच प्रेक्षकांसाठी नाश्ता असेल ते तुमच्यापर्यंत पोहोचवलं जाईल. डिलिव्हरी जर तुम्हाला हवा असेल तर स्टेजच्या मागे तुम्ही पिकअप करू शकता. धन्यवाद. यस, जितेश म्हात्रे हा एक नवीन काहीतरी आयटम पहिल्यांदाच मी खातोय. पकोडा, मक्याचा पकोडा. आणि सांगून गेले त्या दरम्यान जाऊया सन्मानाकडे. अतिथी मान्यवरांचा सन्मान या मंचावर केला जातो. चला मी मिलिंद पाटील यांना विनंती करतो की आपला शुभ हस्ते आपण सन्मान करणार आहोत. आज सारसोडे गावातील समाजसेवक आणि क्रिकेटचे चाहते सुनील दादा पाटील यांचा सन्मान आपण मुख्य व्यासपीठावर करणार आहोत. त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे. सुनील पाटील साहेबांचा सन्मान या मंचावर केला जातोय. तर 12 बॉलमध्ये 36 म्हणजे प्रति षटका मग 18 धावांचे इक्वेशन समीकरण. 40+ खेळाडू विजय नाईक साहेबांचा देखील सन्मान या मंचावर केला जातोय. उदयजी तांडेल सर असतील, त्याचबरोबर गुरुनाथ पाटील यांचा देखील सन्मान केला जातोय. ओर टू कमेंटरी बॉक्स. यस, अजिंक्य पाटील राईट आर्म राऊंड विकेट. पुन्हा एकदा चांगला चेंडू, तितक्या सापाने चेंडू पुश केला, टॅप केलाय, जोराने फेगाने फेगालाय. हो ग्रेट फिल्डिंग. परत थ्रो मात्र थोडासा लेट झालाय. 2 धावा मिळतील. उर्वरित चेंडू 11 आणि धावा पाहिजे जिंकण्यासाठी. 34 धावांची गरज. कट टू कट मॅच, रफ अँड टफ सामना, जबरदस्त क्लायमॅक्स, थ्रिलिंग मॅच. साई स्वरा विरुद्ध विपक्ष प्रतिस्पर्धी बनाम. दुसरीकडे असेल टोनी टायटन्स, हा बलाढ्य संघ, नामचीन, नामवंत, नामांकित. अजिंक्य पाटील ज्यानं मगाशी अंधाधुंद फटकेबाजी केली होती. बॉलिंग मार्क तयार. राईट आर्म राऊंड द विकेट. हो यस, वेगाने चेंडू निघाला गेलास. मॅग्निफिशियंट पीस ऑफ कमिंग. बॉलिंग शुड बी एक्सलंट. जबरदस्त कमबॅक, पुनरागमन. 10 बॉलमध्ये पाहिजे 34 म्हणजे 3.40 द आस्किंग रेट ईच अँड एव्हरी डिलिव्हरी. विघ्नेश मडवी शांडी सर असतील आणि कमी तिथे आम्ही राकेश तांडेल आणि दुसरे 2-3 अजून येतील. सबको चान्स. हो यस, लॉफ्टेड आणि हा दमदार सिक्सर. जबरदस्त चाबूक शॉट. अफलातून वटका, ट्रेमेंडस स्ट्रोक, मॅग्निफिशियंट माहिती हिट इट. आणि हा दमदार सिक्सर. 10व्या मुसंडीमध्ये धावसंख्या सरकली. धावसंख्या वृद्धिंगत, वर्धमान, गतिमान. टोटल स्कोर आणि 9 चेंडूमध्ये पाहिजे तब्बल 28. धावांची गरज म्हणजे अजूनही मॅच बॅलन्स आहे. साई स्वराचा गावन या षटकाने मात्र अशा पल्लवित केल्यात. आणि हा इनिंग मधला पहिला षटकार. क्या बात आहे. संदेश मात्र यांचं आपला स्कोरिंग आणि अमित कडू. हो येस, गेला बिहाइंड द विकेट, जाईल लॉंग स्टॉपला आणि मिळतील 4 धावा. उर्वरित चेंडूवर राहिले 8 आणि धावा पाहिजे 24. बघा जबरदस्त कमबॅक. 2 अजून बॉल बाकी आहेत आणि शेवटचं षटक कोण फेकेल. मला वाटते त्या दिवशी ज्यांनी मॅच ज्यावेळी ओमी किनीच्या संघाला 12 चेंडूमध्ये 18 धावांची गरज असताना सामना आपल्या बाजूने झोकविला होता, त्याचे हे पुनरावृत्ती, त्याचा प्रत्यय तुम्हाला येईल का याचं उत्तर मिळेल आफ्टर दिस 2 बॉल. चला 2 चेंडू बाकी आहेत. बॉलिंग मार्क तयार. अजिंक्य पाटील फ्रॉम कोपरगैने, ए ब्रिलियंट प्लेयर. राईट आर्म राऊंड द विकेट तयार. आणि हा यस, पुन्हा एकदा ओरपी चेंडू आणि हा जबरदस्त काऊ कोणाच्या डोक्यावरून तोलून मापून मारलेला हा आसमानी, सुलतानी, गगनचुंबी, गगनभेदी, उत्तुंग फटका, बेबंद फटका, उदात्त स्ट्रोक्स.
महाराष्ट्राचा हा दुसरा कोरोना व्हायरस जोपर्यंत तो आहे तोपर्यंत चित्र 10 मध्ये 24. क्या बात आहे, दमदार फलंदाजी पाहिजे. अजून जवळजवळ मोठे 18 धावांची गरज. बॉल बाकी आहेत 7. 18 धावांची गरज. रिक्वायर्ड 18 रन्स. कारण तेव्हा तो संघ वेगळा होता, हा संघ वेगळा आहे. 7 बॉलमध्ये 18 धावांची गरज. लास्ट डिलिव्हरी फ्रॉम अजिंक्य पाटील. खेळेल जितेश राऊत, विस्फोटक फलंदाज. एक ट्रम्प कार्ड. साई स्वराचा अतिशय घातक धोकादायक फलंदाज. बॉलिंग मार्को तयार. हो पुन्हा एकदा पण स्ट्राईक रोटेट करेल. आणि फलंदाज बाद होईल. धावचित आणि राहिले शेवटचा अंतिम निर्णायक षटक. धावा पाहिजे. 16 धावांची गरज. 6 चेंडू 16 धावा. अतिशय दमदार सामना, दमदार मॅच, रोमांचक, नाट्यमय, चित्तथरारक, अतिशय उत्कंठावर्धक, उत्साहवर्धक सामना. 2 बलाढ्य टीम, नामवंत संघ आघाडीचे नवी मुंबईच्या पट्ट्यामधील. एकीकडे साई स्वरा वन द टॉस, डिसाइडेड टू फील्ड फर्स्ट. चेक नेक्स्ट मॅचसाठी सुमित कुमार अँड कंपनी टीम लगेचच रेडी राहायचं आहे. ही मॅच संपल्या तुम्हाला मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. जयेश पाटील लक्षात घ्या या सूचनेकडे. चला याच्यानंतर सुमित कुमार आमचे पिट्या बरोबर ना, त्यांचाच आहे संघ आहे. म्हणजे बाळ्या मामा जो खासदार चषकाचे दमदार आयोजक मयूर तांडेल आणि आशिष तांडेल त्यांचा संघ करावे. सुमित कुमार अँड कंपनी. आणि शेवटचा गोलंदाज आतिश पाटील. अक्षय बॅट्समन आतिश. अक्षय तयार, ज्याने मागच्या सामन्यामध्ये सामना आपल्या बाजूने झुकविला होता. 3 विकेट हासिल केल्या होत्या आणि तोच मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार प्राप्त बघूया. निसटता विजय जो सामना आपल्या हातातून चाललाय तो आपल्याला खेचून आणतो का बघूया. 6 चेंडू 18 धावांची गरज. काय जबरदस्त सामना, निकराची लढत, तुंबल युद्ध, एक तुल्यबळ सामना. पहिला चेंडू 6 मध्ये जिंकण्यासाठी पाहिजे 16 धावांची गरज. 6 गेंदे 16 रन्स. चला बॅट्समन समोर. राईट आर्म थोडं स्पीडअप करा प्लीज. अक्षय पाटील. नॉन स्ट्रायकरला जितेश राऊत. खरं म्हणजे ज्या मॅचेस त्याने जिंकून दिल्यात तोच फलंदाज आहे. जो जिंकेल तो जाईल टॉप 3 मध्ये. चाबूक शॉट, भिंगरी शॉट. नाव देखा न ताव देखा. आणि हा दमदार सिक्सर. 5 चेंडूमध्ये 12 धावांची गरज. म्हणजे अजूनही मॅच आमच्या हातात आहे हे दाखवून देणारा हा उत्तुंग षटकार. गरज. जबरदस्त कमबॅक. काय उत्तुंग पटवा, जबरदस्त टायमिंग, अफलातून स्ट्रोक्स. भिंगरी शॉट, खींच के मारा आहे. सिद्धे के बाबे. खींच के म्हणजे तंगड्या ताणून, तंगड्या फाकून. साहेब बरोबर की नाही संतोष सर? नाही त्याचं मराठीमध्ये विश्लेषण सांगितलं. खींच के म्हणजे काय? खींच के मतलब ताणना. चला 5 चेंडू 10 धावांची गरज. 5 बॉल्स टू गो, रिक्वायर्ड 10 रन्स. बॉलिंग मार्को तयार. अक्षय. हो येस, ग्रेट डिलिव्हरी. आणि गेल्या माटे 4 धावा. सोने पे सुहागा. आणि जवळजवळ सामना काय सोडला का काय असं वाटत नाही मला. आणि 4 मध्ये पाहिजे फक्त इनमिन. 6 धावांची गरज. काय सामना होताना कुठं ठेवून ठेवला आहे. साई स्वरा संघाचे जितेश राऊत नावाचं जे वादळ, जो सर्जिकल स्ट्राईक
फ्रॉम जितेश राऊत. दमदार बॅटिंग, मॅरेथॉन इनिंग, वादळी फलंदाजी, मॅग्निफिशंट पीस ऑफ बॅटिंग, वेल प्लेड. बघा अजिंक्य पाटीलने 40 धावा कुठल्या, परंतु याच्या समोर ही खेळी फिकी पडली. चार चेंडू आणि 6 धावांची गरज. 4 balls to go. Remaining 6 runs in all remaining 4 deliveries. Right arm round the wicket तयार. या पण गेल्या 4 धावा. आगरी कोळी पोर ऑल राऊंडर मारतान चौके सिक्सर भारी गाजविला मैदान महाराष्ट्राभर नंबर 1 पोर सारी. 3 चेंडू आणि 2 धावांची गरज. अतिशय सोपा आव्हान, जुजबी वाजवी मामूली किपाशीर, नगण्य टार्गेट. रिक्वायर 3 runs in remaining 2 runs in remaining 3 deliveries. अतिशय दमदार, याला म्हणतात चेसिंग मास्टर जितेश राऊत. 1 man शो, 1 man आर्मी, क्लास बॅटिंग आणि 2 बॉल टाकायचे. तुम्हाला त्यांना का त्या फरक पडतंय, मॅच तर गेली आहे जवळजवळ असं वाटतंय त्यांना. म्हणते धीर सुटलेला आहे, गळीत गात्र झाले आहेत. हो बॉलिंग, ग्रेट बॉलिंग. बॉल राहिले 2 धावा पाहिजे 2. हा जर बॉलमध्ये डॉट गेला ना, त्याच्यानंतर फक्त फटीचा विचार करा, बस फट सांभाळा. सुपर ओव्हर आहे का? अच्छा अच्छा, म्हणजे कंपल्सरी चेसिंग नाही आहे, सुपर ओव्हर. जर सामना टाय झाला, त्याचा निकष, त्याचा फॉर्मेट आहे सुपर ओव्हर. ती एक दुसरी डोकेदुखी आहे, म्हणजे टाईम अजून वेस्ट. बरोबर की नाही संतोष? असा हा रोग ठेवायचाच नाही, कंपल्सरी ठेवायचा सर, म्हणजे टाइमपास होत नाही. चला 2 बॉल 2 धावांची गरज. अक्षय तयार, बॉलिंग मार्कवर. चला स्पीडअप करा प्लीज. टाइम झाला का? अर्धा मिनिट बाकी आहे. माझे लग्न घट्यातून यायचे आहे. 5व्यांदा तयार. राईट आर्म हो द विकेट, डाऊन द विकेट. आणि हा चेंडू गेला पुन्हा एकदा. स्कोर इज लेवल, स्कोर इज लेवल. आणि ते 1 धाव गेली तर सामना जिंकतील, आणि सामना जर डॉट बॉल चेंडू गेला तर गोज टू सुपर ओव्हर. काय मात्र मॅच चित्तधडक झाली. दोन्ही संघाला धन्यवाद देतो. अतिशय कडवी झुंज, कडवी फाईट. तर टाइम पण नको प्लीज. 10 सेकंद बाकी आहेत. 10 सेकंदामध्ये तुम्हाला 1 चेंडू येणे हवं नाही. आता त्यांना काय तर त्यांना नाईलाज आहे, बरोबर की नाही? अशी परिस्थिती आहे, सिच्युएशन आहे. शेवटची पेटी फुटायची बाकी होती. चला स्पीडअप करा प्लीज. गेट टुगेदर नंतर करा. एक चेंडू 1 धाव. लाख मोलाचा चेंडू फेकण्यासाठी तयार. बघा अंबरेला टाईप फिल्डिंग आहे. मॅच टाय झाली तर मजा येईल अजून. चला लास्ट डिलिव्हरी. अच्छा पंजाबी लोकांचं आहे, अच्छा त्यांचं लग्न आहे. अच्छा अच्छा, मग तंदुरी असतील नक्कीच. हो येस, चांगला जबरदस्त स्ट्रेट ड्राईव्ह आणि हा सामना जिंकलाय. साई स्वरा बेलापूर संघाचे दमदार प्रदर्शन आणि प्रतिस्पर्धी संघाला शेवटच्या चेंडूवर निसत्ता विजय खेचून आणला. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच हिरो अर्थातच नो डाऊट मिस्टर जितेश राऊत. येस, कॉंग्रॅच्युलेशन्स टीम. साई स्वरा बेलापूर पहिला संघ ठरलाय जो सुपर 3 मध्ये प्रवेश केलाय. त्या टीमचं देखील हार्दिक अभिनंदन. चला सन्मानाकडे